आपल्या रोटरी क्लब ऑफ मलकापूरचा 10वा पदग्रहण समारंभ। दशकपूर्तीची वाटचाल करीत असणारा RC मलकापूर आपल्या खास वैशिष्ट्यपूर्ण कार्यशैलीमुळे एक नावलौकिक प्राप्त क्लब म्हणून डिस्ट्रिक्ट 31-32 मध्ये आपली ओळख निर्माण करून आज एका आल्हाददायक संध्याकाळी आपल्या सर्वांच्या उपस्थितीत पदग्रहण सोहळा संपन्न करीत आहे। त्यानिमित्त या रोटरी विचार मंचावर उपस्थित असणारे आजच्या सोहळ्याचे प्रमुख अतिथी मॅप्रो उद्योग समूहाचे डायरेक्टर सन्माननीय निकुंज होरा, असिस्टंट गव्हर्नर आदरणीय रोटरियन जगदीश वाघ, यूथ सर्व्हिस डायरेक्टर रोटरियन स्वप्नील परदेशी, रोटरी क्लब ऑफ कराड, उमरज, पाटण, सातारा 7 हिल्स, सातारा कॅम्प, शिरवळ, वाई, पाचगणी या सर्व रोटरी क्लबचे सन्माननीय पदाधिकारी व सदस्य, पत्रकार बंधू भगिनी तसेच सर्व रोटरी कुटुंबीय, आपणा सर्वांचं या शानदार सोहळ्यात हार्दिक स्वागत। हा सुंदर दिमागदार सोहळा आपल्या सर्वांच्या उपस्थितीत संपन्न करताना आम्हास विशेष आनंद होत आहे। 25 मे 2016 रोजी स्थापन झालेल्या RC मलकापूरच्या आज एका नव्या ध्यास पर्वाचा प्रारंभ होतो आहे। युनाइट फॉर गुड ही थीम घेऊन अनेक उत्कृष्ट सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक उपक्रमांची बांधिलकी व्रत मानून सन 2025-26 या वर्षात आम्ही समाजसेवेसाठी तत्पर आहोत। चला तर मग या शुभ क्षणांचे स्वागत करीत एका उत्साही, चैतन्यदायी आणि अभिमानास्पद सोहळ्याचे आपण सारे साक्षीदार होऊया। थोड्याच वेळात आपण आपल्या कार्यक्रमाचा शुभारंभ करणार आहोत। गणेश वंदना सादर होऊन आपल्या कार्यक्रमाचा शुभारंभ होईल। फक्त 2 मिनिटांचा अवधी आहे त्याच्यासाठी। तोपर्यंत आपण आपल्या रोटरी क्लब ऑफ मलकापूरची आणखी थोडीशी माहिती, रोटरी बद्दल आणखी थोडासा एक नवा विचार किंवा रोटरी फाउंडेशन नेमकं आहे तरी काय याबद्दल थोडंसं जाणून घेऊया। रोटरी फाउंडेशन ही एक इंटरनॅशनल सामाजिक संस्था, अनेक सामाजिक उपक्रम रोटरी इंटरनॅशनल फाउंडेशन अतिशय तत्परतेनं त्यामुळे रोटरीचं प्रत्येक वर्ष हे खास असतं। काय ह्या वर्षात नवीन काय असेल हे प्रत्येकाला उत्सुकता असते आणि प्रत्येक जण आपल्याला सिद्ध करण्यासाठी आपल्या व्यक्तिमत्वाची कसोटी पणाला लावत असतो। आपल्या टीमच्या सोबत एक नवीन आयाम प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करीत असतो आणि त्यामुळं रोटरी फाउंडेशन हे प्रत्येक क्लब रोटरीचा आपल्या कार्यशैलीमुळे, आपल्या कार्यवैशिष्ट्यामुळे वेगळं असं स्थान निर्माण करीत असतो। ही रोटरीची खासियत आहे। रोटरी ही सामाजिक फाउंडेशन असल्यामुळं समाजसेवा हा रोटरीचा आत्मा आहे। देवाने जे आपल्याला काही दिलेलं आहे त्यातलं थोडंसं जरी आपल्याला लोकांना देता आलं, समाजातल्या गरजू लोकांसाठी आपण त्याचा वापर केला तर त्यांच्या चेहऱ्यावर जो आनंद उमटतो तो आनंद आपल्यासाठी अवर्णनीय असतो। ह्या खूप महत्त्वाच्या अशा तत्वावरती रोटरी कार्य करीत असते आणि त्यामुळं आजही रोटरीचे प्रत्येक क्लबमधले सगळे सदस्य ऐक्यानं, एकजुटीनं काम करत असल्यामुळे ही संघटना मजबूत आहे। दरवर्षी नवीन सभासद होत असतात रोटरीचे मेंबर आणि त्यामुळं प्रत्येक रोटरी क्लब संपन्न होत असतो। विचारानं, मैत्रीनं, एकमेकांशी जे मैत्रीचे धागे घट्ट विणले जातात त्यामुळं रोटरीच्या कार्यशक्तीला नवी प्रेरणा मिळत असते। असं हे प्रत्येक रोटरी क्लबचं काम असतं। आमचा मलकापूर रोटरी क्लब 25 मे 2016 साली केवळ 22 सदस्यांच्या तुटपुंज्या बळावरती स्थापन झाला, पण आज सन 2025-26 या वर्षात पहिल्यांदा 22 असणाऱ्या सदस्यांचे आता जवळजवळ 40 पेक्षा अधिक सदस्यांमध्ये रूपांतर झालेलं आहे आणि हे यश खास आहेच आहे। पण त्याबरोबर क्लब जे प्रोजेक्ट राबवत असतो सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रामध्ये ते सुद्धा खूप
लोकांच्या कल्याणकारी योजना ज्या आहेत सरकारच्या, त्याच्या बरोबरीनं रोटरी क्लब ऑफ मलकापूर प्रयत्न करीत असतो की तळागाळातल्या लोकांपर्यंत आपले प्रोजेक्ट पोचावेत, त्यांना मदतीचा हात मिळावा. त्यातलेच काही प्रोजेक्ट मी तुम्हाला उदाहरणादाखल सांगते. मागच्या वर्षी आम्ही ज्या ऊसतोड महिला कामगार होत्या त्यांच्यासाठी मागच्या वर्षी आणि या वर्षी सुद्धा उन्हाळा खूप जाणवत होता. मग रोटरी क्लबचा लोगो असलेला सनकोट तयार केलेले होते. असे सनकोट त्या महिलांपर्यंत पोहोचवले गेलेले होते. हा एक अतिशय खूप सगळ्यांना आवडलेला असा प्रोजेक्ट होता. आणखी दुसरा एक प्रोजेक्ट म्हणजे पाटण तालुक्यातील दुर्गम भागामध्ये जी गावं आहेत तिथं पाणी टंचाईची तीव्र समस्या उद्भवली होती आणि त्यावेळेला रोटरी क्लब ऑफ मलकापूर तर्फे अनेक टँकरच्या स्वरूपात त्या गावातील लोकांना पाणी पुरवठा केला गेला, त्यांची तहान भागवली गेली आणि त्या लोकांचे जे आशीर्वाद होते, त्या लोकांच्या ज्या भावना होत्या त्या खरंच आमच्यासाठी खूप मोलाच्या होत्या. आणि हा आनंद जो आहे, हा आनंद फक्त रोटरीमध्ये काम करीत असताना मिळतो आणि म्हणूनच रोटरी म्हणजे रोटरीच आहे. जय रोटरी म्हणून प्रत्येक रोटरीयन आपण रोटरीयन असल्याचा अभिमान व्यक्त करीत असतो आणि हा अभिमान प्रत्येकाच्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहत असतो. हीच रोटरीची खरी शक्ती आहे. खरं तर मॅडमने आता सांगितलं की 10 वर्षाची रोटरी झाली. या 10 वर्षाची सुरुवातीचे दिवस आणि आज हा एक नयनरम्य सोहळा आपणा समोर जो संपन्न होत आहे, या सोहळ्याचे भागीदार होण्याचं भाग्य तुम्हा आम्हा सर्वांना उपलब्ध आहे. पहिल्या वर्षापासून 10व्या वर्षापर्यंतचा इतिहास जेव्हा आमच्या डोळ्यासमोर येतो तेव्हा अगदी सुरुवातीच्या बाल्यावस्थेतला रोटरी क्लब मलकापूर आणि आजचा रोटरी क्लब ऑफ मलकापूर जो 10व्या वर्षात पदार्पण करत आहे आणि ही सर्व जबाबदारी रोटरीयन जामदार साहेब आणि रोटरीयन विजय दुर्गवणे साहेब या दोघांच्या खांद्यावर या वर्षाचा भार या अर्थानं की गेल्या 10 वर्षामध्ये ज्या पद्धतीनं ज्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये त्यांच्या अध्यक्षतेखाली रोटरीला संपन्न करण्याचा प्रयत्न प्रत्येक वर्षी रोटरीयन अध्यक्ष आणि सर्व रोटरीयन सेक्रेटरी असतील, समाजाभिमुख कार्यक्रमांना सामोरं जाऊन समाजातल्या ज्यांना मदतीची गरज आहे अशा सर्वांपर्यंत मदतीचा हात पोहोचवण्याचं काम रोटरीनं प्रामाणिकपणे केलेलं आहे. यावर्षीचे रोटरीयन राहुलजी आणि विजयजी यांच्या पुढे पार्श्वभूमी आहे. गेल्या 10 वर्षामध्ये जसं गेल्या वर्षाच्या अध्यक्ष आणि सेक्रेटरींनी ज्या पद्धतीनं मलकापूर रोटरी हा जिल्ह्यात आणि जिल्ह्याच्या बाहेरपर्यंत पोहोचवला, मलकापूर रोटरीची एक नवीन ओळख निर्माण केली, ती जबाबदारी आता रोटरीयन राहुल आणि रोटरीयन विजय, कारण राहुल या नावामध्ये आणि विजय या नावामध्येच सर्व काय आहे. कारण राहुल हे आजच्या आघाडीच्या काळामध्ये प्रसिद्ध नाव आहे, राजकारणात असेल, क्रीडा क्षेत्रामध्ये असेल आणि त्यांच्या जोडीला हे विजय आहेत. त्यामुळं या वर्षी सुद्धा तितक्याच जोमानं आमची रोटरीयन मलकापूर ही सर्व दूर पोहोचेल अशी मला अपेक्षा आहे. धन्यवाद. कोणतेही कार्य निर्विघ्नपणे पार पडण्यासाठी प्रथम गणरायाचे स्मरण करण्याचा आपला संस्कार, त्यानुसारच आजच्या या खास आणि विशेष सोहळ्याचा प्रारंभ आपण ताल लय यांच्या साथीत भक्तिमय भावमुद्रांनी साकारलेल्या एका नृत्याविष्काराने करणार आहोत. रसिक हो, हा केवळ एक नृत्याविष्कार कलाविष्कार नसून श्री गणेशाच्या चरणी अर्पण करावयाची ती एक सहज सुंदर नृत्यांजली आहे. तर टाळ्यांच्या गजरात आपण स्वागत करूया श्री गणेश वंदना साकारणाऱ्या आपल्या नृत्यांगणेचं, जी आपले रोटरीयन महेश दुधाने
यांची कन्या आहे. आपल्या समोर सादर होत आहे गणेश वंदना आणि सादर करती आहे फॅब्रिक्युलस डान्सर त्रिशा दुधाने आणि तिची सहनृत्यांगना. आजच्या कार्यक्रमाचा उत्साहवर्धक प्रारंभ केल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद त्रिशा. यानंतर कार्यक्रमाच्या मान्यवरांना ज्या आपण आग्रहानं बोलवलेला आहे त्याच आग्रहानं त्यांना स्टेजवरती आणण्याची विनंती आहे. आपले गतवर्षीचे सेक्रेटरी उदाहरण आहे. मैत्री, एकजूट, सेवा या आधारस्तंभावर केवळ 20 सदस्यावर असलेलं हे एक छोटंसं रोपटं आज 50 सदस्यांच्या वटवृक्षावर विस्तारित होत आहे. अनंत आमची ध्येय शक्ती, अनंत आमच्या आशा, अशा आशेचे रविकिरण निर्माण करणाऱ्या सर्व रोटरी सहकाऱ्यांचे पुन्हा एकदा स्वागत करते. यानंतर विनंती करते की त्यांनी माजी अध्यक्ष रोटरियन चंद्रशेखर दौडमने, सचिव रोटरियन विकास थोरात यांना कॉलर प्रदान करावी. धन्यवाद.
रोटरियन भगवंत समान एक पुत्र आणि 10 पुत्रासमान एक वृक्ष आहे. या सुभाषितानुसार फार वर्षापासूनच आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये निसर्ग अर्थात झाडामाडांना खूप महत्व आहे. म्हणूनच आजच्या या कार्यक्रमाचा प्रारंभ आपण वृक्षवंदनाकडून करीत आहोत. कवि हिमांशु बंजारू ने वृक्ष के बारे में बहुत ही सुरेल पंक्तियां कही है. जीवन का आधार वृक्ष है, धरती का श्रृंगार वृक्ष है, प्राणवायु दे रहे हैं सभी को, ऐसे परम उदार वृक्ष है. धन्यवाद सर्वांना. धन्यवाद. आजचे प्रश्न विचारून जर केलं तर त्या प्रश्नांची उत्तर जर आपल्याला योग्य मिळत असतील तर ते आपलं कर्म नैतिक दृष्ट्या सर्वांसाठी योग्य व चांगले आहे हे समजण्यास हरकत नाही. असे एक प्रिन्सिपल सर हॅवर्ड टेलर यांनी अमेरिकेतील जे आहेत त्यांनी एक घालून घेतलेलं होतं प्रश्न विचारण्याचं. व तीच जी प्रश्नावली आहे 4 प्रश्नांची ती रोटरी आणि रोटरी फाउंडेशननं 4वे टेस्ट म्हणून स्वीकारलेली आहे. तर त्या टेस्टचे जे प्रश्न आहेत ते मी वाचन करतो, ते आपणही त्यानंतर म्हणायला काय हरकत नाही. जे आपण जो विचार करतो जे किंवा जे काही पाहतो जे विचार करतो तो सत्य आहे का, हे सत्य आहे का, हे सर्वांसाठी न्याय्य आहे का, यामुळे सलोखा आणि चांगली मैत्री वाढेल काय, हे सर्वांसाठी फायदेशीर ठरेल काय. नमस्कार. धन्यवाद प्रोफेसर. Learning, the gratitude and the vision all comes together. It's time for the past president to share his reflections, his messages for us. Let us welcome our past president Rotarian, Mr. चंद्रशेखर दोडमनी सर. दोडमनी सरांना विनंती आहे की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. रोटरी क्लब ऑफ मलकापूर 24-25 साठी माझे अध्यक्ष म्हणून एकमताने निवड करण्यात आली होती. त्याचा थोडक्यात मी वर्षभरात जे प्रोग्राम झाले त्याविषयी माहिती देतो. तो 5 मिनिटाचा व्हिडिओ पण चालू ठेवा. तर पहिल्यांदा आमचे डीजी डॉक्टर साबू सर जालन्याचे त्यांनी एक मेसेज पाठवला होता. मित्रा, खूप खूप आभार. कळत न कळत चुकून माझ्या जिभेवर काही दुखावणारा शब्द जर आला असेल तर तत्काळ मनातून काढून टाकावा. फक्त डोळ्यासमोर चांगले काम रोटरी करिता तुमच्या सोबत कसे करता येईल एवढाच विचार होता. तर मित्रांनो, वरील मेसेज डॉक्टर साबू यांच्याकडून मला आलेला होता. तर तो मी आता वाचून दाखवलाय. तरी पण डॉक्टर साबू, मीच डॉक्टर साबू आहे असे समजा आणि त्या जसाच्या तसा आपल्या वतीनं हा मेसेज क्लब मधील सर्व मित्रांसाठी आहे. गतवर्षी आपल्या सहकार्याने आपल्या क्लबचे डिस्ट्रिक्ट 31-32 मध्ये खूप छान कामगिरी केलेली आहे. मी कुणाचे नाव घेणार नाही, परंतु माझ्या हातून अजून काही चांगले काम झाले असते. पण थोडी खुशी थोडी गम असा आहे. जे काही चांगले घडले ते आपल्या सर्वांच्या सहकार्याने झाले. जे काही वाईट घडले ते माझ्यामुळे घडले. क्लबचे सर्व पदाधिकारी, सर्व रोटरियन, सर्व ॲन्स, रोटरी ॲन्स, मी नाच ग घुमा अतिशय छान कार्यक्रम करून डिस्ट्रिक्ट मध्ये प्रथम क्रमांकाचं बक्षीस मिळवलं. त्याबद्दल प्रथम लेडी सौ पद्मावती देवी प्रत्यक्ष सहभाग घेतला नाही, परंतु प्रथम लेडी या नावान म्हणून मी तिचं अध्यक्ष 24-25 या नात्याने आणि सर्व ॲन्स अभिनंदन करतो. तसेच TRF साठी, पोलिओ फंडासाठी ज्यांनी देणगी दिलेली आहे त्यांचे सर्वांचे अभिनंदन. तसेच सेक्रेटरी व खजिनदार, सेक्रेटरी माझे मित्र विकास थोरात, जरी वयानं जे मोठे होते पण थोरल्या बंधूसारखं मला त्यांनी अतिशय मोलाची साथ दिली. तसेच खजिनदार म्हणजे आताचे जे प्रेसिडेंट आहेत राहुल जामदार यांनी सुद्धा उत्तम कामगिरी केली. त्यांचे
अभिनंदन. नूतन रोटरी सदस्य हे जे 5-7 जे झाले त्यांनी सुद्धा खूप सहभाग नोंदवला, त्यांचे अभिनंदन. तसेच 2 आपण मानद सदस्य घेतले होते. सर्वांना माहीत आहे विजया माने आणि कविता कचरे. विजया माने ह्या पत्रकार असल्यामुळं चांगली बातम्या वगैरे त्यांनी दिल्या, सर्वच पत्रकारांनी दिल्या, परंतु खूप चांगलं त्यामुळं काम झालेलं आहे. आणि ज्यांनी $25 पोलिओ फंड साठी काईट दिली. आपला क्लब जरी 10व्या वर्षात पदार्पण करीत असला तरी 70-80 वर्षाच्या जुन्या क्लबला लाजवेल असे काम झाले आहे. पुढील काळात देखील चांगले काम होईल. त्यांच्याकडे वेळ आहे, त्यांनी वेळ द्यावा. ज्यांच्याकडे धन आहे त्यांनी चांगल्या कामासाठी धन द्या, आणि ज्यांच्याकडे ज्ञान आहे त्यांनी चांगले मार्गदर्शन करा. ज्यांना या तिन्हीपैकी काही जमत नाही तर त्यांनी शांतपणे बघत राहा, डोळ्यात पाहत राहा, आणि आपण काय करत आहोत याचे आत्मपरीक्षण करा. माझी इच्छा आहे आपल्या क्लबच्या येत्या 5-10 वर्षात डीजी होऊन, आणि आमच्या डोळ्यासमोर एकच नाव आहे रोटरियन सलीमजी मुजावर मेजर डोनर. तर येत्या 5-10 वर्षात आमच्या क्लबचा डीजी व्हावा अशी इच्छा आहे माझी काय. आणि त्यामुळं रोटरी 25-26 मध्ये पब्लिक इमेज डायरेक्टर ह्या कामाची दखल घेऊन यावर्षी 25-26 मध्ये पब्लिक इमेज डायरेक्टर सातारा चेअर IT डिस्ट्रिक्ट डायरेक्टर म्हणून डीजी रोटरीयन सुधीर लातोरे, गतवर्षी जे पब्लिक इमेज डायरेक्टर रवींद्र बनकर यांच्यासाठी काम करण्याची संधी दिली. आणि खजिनदार बिवोडी सर्व. आणि सगळ्यात महत्वाचं काय, ज्यांनी मला रोटरीत आणलं ते आमचे गुरु दिलीपराव सांगपार यांना मी शतशः वंदन करतो. नाहीतर मला रोटरी काय समजली नसते. काय महत्वाचं त्या गुरूंच्या आशीर्वाद वर्षभर मला चांगले लाभले, सर्वांचे लाभले. आणि सगळ्यात महत्वाची आपली गृहलक्ष्मी, तिची साथ चांगली लागली. तिचं एक म्हणणं होतं, आता कशाला ह्या भानगडीत पडताय, रिटायर झालाय गप घरात बसा की. आणि आपले जे चार्टर्ड प्रेसिडेंट आहेत कायम हसतमुख असणारे विजय चव्हाण यांचा खूप सगळ्यांना पाठिंबा असल्यामुळं यशस्वीरित्या मी म्हणजे वाटतच यशस्वीरित्या शब्द वापरतोय मी. त्यामुळं यशस्वीरित्या काम केल्यामुळं डिस्ट्रिक्टनं माझी दखल घेतली आणि डिस्ट्रिक्ट डायरेक्टर केलं, त्यामुळे मी जिंकलो. आम्ही सेक्रेटरी आम्ही जिंकलो असं म्हणायला काय हरकत नाही. आणि आज जे उपस्थित आहेत आपले रोटरी महर्षी अमरसिंह पाटणकर, सर्व क्लबचे मी सर्वांची नावं काय घेत नाही, कॉप्स मधील सर्व जे मेंबर आहेत, कॉप्स मध्ये युवन साबू सर सुद्धा म्हणायचे, अरे चंद्रशेखर तू कुठले रोज काय काय आणतो, प्रत्येक दिवस 365 मधले मला नाही वाटत 300 दिवस तर मी माझे जे हे प्रोग्राम असतील किंवा काय असेल तर तो सुद्धा. आणि आमच्या हातून त्या आजीचा सत्कार राहिला होता, मी ते विजया माने बोलल्या होत्या, पण आज होतोय त्याचाही मला आनंद होतोय. रिक्षा चालवतात त्या, आज 70 वर्ष वय. आणि आपल्या नाच ग घुमाना एवढी कामगिरी डिस्ट्रिक्ट मध्ये एवढी जबरदस्त, त्याबद्दल सर्व रोटरीयांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो आणि थांबतो. जय रोटरी, जय मल्हार. धन्यवाद. यानंतर मंचावर यायचे निमंत्रण देतो. रोटरी क्लब पदग्रहण हा एक महत्वपूर्ण आणि औपचारिक कार्यक्रम अध्यक्षांना प्रदान करावे. गतवर्षीचे अध्यक्ष दोडमणी सर नूतन अध्यक्षांना प्रदान करीत आहेत. नव्या सत्र प्रारंभ होतो आहे. गतवर्षी जे काही चांगले कार्य झाले ते केवळ गृहमंत्री यांच्या सहकार्य आणि त्यागामुळे, म्हणून हा आपण उचित सन्मान सर्वांचाच करत आहोत. चार्टर प्रदान होत आहे. नवीन रोटरी वर्षात काम करण्याची धडपड नवीन अध्यक्ष करत असतात, सेक्रेटरी करत असतात. अशा वेळी घरातल्या लोकांचा पुरेसा वेळ त्यांना देता येत नाही. जोडीदारांनी पडती बाजू सांभाळली तर कामामध्ये सहजता येते. म्हणून अशा वेळी अध्यक्षांच्या बरोबर त्यांची आरती करतो. त्यांनी त्यांची कॉलर नूतन सेक्रेटरी विजय दुर्गावत यांना अर्पण करावे.
खऱ्या अर्थानं त्यांचा कार्यभार पदभार नवीन अध्यक्ष सेक्रेटरी यांना सुपूर्द करण्यात येत आहे. चे अध्यक्ष रोटरॅक्ट अभिषेक मोळीक आणि सेक्रेटरी रोटरॅक्ट सायली यादव यांना प्रदान करावे. रोटरी स्वप्नील परदेशी सर यांना विनंती आहे आणि डिस्ट्रिक्ट युथ डायरेक्टरच्या हस्ते पदभार स्वीकारत आहेत नवीन रोटरॅक्ट अध्यक्ष अभिषेक मोळीक, तसेच रोटरॅक्ट पिन लेबल पिन प्रदान करत आहेत. यानंतर सेक्रेटरी रोटरॅक्टर सायली यादव हिला कॉलर प्रदान करत आहेत. तसेच लेटर पिन प्रदान करत आहेत. त्यांचा चार्टर येणार आहे, तो एक मोठा समारंभ आम्ही घेणार आहोत. स्वप्नील सर तुम्हाला परत यायला लागणार आहे कार्यक्रमाला. धन्यवाद रोटरी स्वप्नील परदेशी सर, आपला वेळात वेळ काढून आपला वेळ दिल्याबद्दल. यानंतर मुख्याधिकारी तथा प्रशासक हे आपले प्रताप प्रल्हाद कोळी सर, पण काही कारणास्तव त्यांना जरा वेळ लागणार आहे, मग आपण त्यांचा सत्कार नंतर घेऊ. यानंतर दुसरे सत्कार मूर्ती आहे आपले मानस सदस्य अरुण हिरेमठ सर. तर मी सरांना विनंती करते त्यांनी मंचावरती उपस्थित राहावे. कुंभारासारखा गुरु नाही रे जगात, वर घाली तो धपाटा आत आधाराचा हात, ज्याची त्याची लाभे वाट. घट पावती प्रतिष्ठा गुरु राहतो अज्ञात, याच प्रकाराच्या आधाराचा हात कित्येकदा सरांनी आम्हाला दिला आहे. त्यांचे वृक्ष अरुण हिरेमठ सरांचं स्वागत होत आहे. त्यांना सर्टिफिकेट प्रदान करण्यात येत आहे, तसेच लेटर देण्यात येत आहे. सरांनी सदस्य नसताना सुद्धा रोटरी क्लबला खूप सहकार्य केलेलं आहे. दरवर्षी ते वृक्षारोपणासाठी ठराविक निधी रोटरी क्लब मलकापूरला देत असतात. सामाजिक कार्याची आवड असणारे माजी एसबीआय ऑफिसर ट्रेझरर कराड शाखा, अतिशय त्यांना विनंती करते त्यांनी मंचावरती उपस्थित राहावे. मुजावर मॅडम त्यांनाही विनंती करते त्यांनी मंचावरती उपस्थित राहावे. स्वाती पाटील यांचा सत्कार आजचे आपले अध्यक्ष निकुंज ओरासर यांनी करावे अशी विजय माने मॅडम. गाता येईल केव्हाही, परंतु क्षितिजाच्या पलीकडे झेप घेण्याची जिद्द मात्र असावी. करण्यासाठी मी रोटरी डिस्ट्रिक्ट 3132 चे असिस्टंट गव्हर्नर रोटरी जगदीश वाघ यांना विनंती करते की आपण नूतन सदस्यांचा सन्मान. माणसांच्या गरजांमध्ये जसा बदल होत गेला तसा बिझनेस मध्ये सुद्धा बदल करत गेले. यानंतरचे नूतन सदस्य आहेत उमेश नानासो यादव. परिवार सत्कार स्वीकारण्यासाठी यावे कृपया. न्यू इंग्लिश स्कूल साळवे तालुका पाटण या माध्यमिक. यानंतर मल्लिकार्जुन करपे उर्फ राजूभाऊ करपे यांना स्टेजवर आमंत्रित करते. सरांची सहकारी ओळख आहे. त्यांच्या मूळ स्वभावातच सामाजिक आणि अध्यात्माची ओढ असणारे व्यक्तिमत्व म्हणून खरं तर त्यांचा परिचय आहे. तसेच गरजू व गरीब लोकांबद्दल त्यांचे नितांत प्रेम आहे. कित्येक हॉटेल्स व्यावसायिक यांना त्यांची नेहमीच मोलाची मदत असते. एकमेकास सहाय्य करू अवघे धरू सुपंत
या वृत्तीप्रमाणे एकमेकांना ते सहाय्य करतात. यानंतर करावास मी त्यांना विनंती करतो. यानंतरचे आपले सत्कार सदस्य आहेत प्रशांत हिंदूराव जगताप. त्यांना मी विनंती करते त्यांनी सहकुटुंब स्टेजवरती उपस्थित राहावे. यांचे काजल ऑप्टिशियन नावाच्या ऑपरेटिव्ह बँक मध्ये शाखा समिती सल्लागार म्हणूनही कार्यरत आहे. यानंतरचे सत्कारमूर्ती आहेत संदेश चव्हाण सर. नूतन सदस्य संदेश चव्हाण सर यांचा सत्कार होतो. धन्यवाद सर. यानंतर गतवर्षी काही रोटरी मित्रांनी आपल्या 24-25 या वर्षात आपण रोटरी क्लब ऑफ मलकापूरचं सदस्यत्व स्वीकारलं आणि त्याबद्दल आपला सहकुटुंब सत्कारची पवार. मोरे सर हे रिटायर्ड रिलायन्स ऑफिसर. पेट्रोलियम विभागात त्यांनी अनेक वर्ष सेवा दिलेली आहे. त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. पुढील सदस्य आपले बेस्ट प्रेसिडेंट राहिलेले, बेस्ट ELG राहिलेले, डिस्ट्रिक्टचे हायेस्ट TRF डोनर असलेले आपले रोटरियन सलीमभाई मुजावर. ते टॉप करायचं, कुठल्याही कार्यात सगळ्यात चांगलं कसं करता येईल, सर्च कसं करता येईल हे महिलांचं कार्यक्षमता असते. अभिनंदन सलीमभाया. यानंतर आपण पिन आणि सर्टिफिकेट प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रदान करण्यात येत आहे. मित्रांनो, ही पिन मिळाल्यावर माणूस स्वर्गात जातो असं म्हणतात. यानंतर PHF पिन प्रदान करण्यासाठी ज्यांनी रोटरी क्लब ऑफ मलकापूरची खऱ्या अर्थाने बीजे पेरली आणि आज त्याचा तब्बल 10 वर्षांनी समाजसेवेच्या रूपाने पाहत आहे असा अभिमान आणि स्वाभिमान निर्माण करणारे व्यक्तिमत्व जसे की मन शुद्ध तुझं ते शिल्पकार रोटरी विजय करण भाऊ यांना मी सन्मानपूर्वक आमंत्रित करते की आपण येथील सत्कार स्वीकारावा. त्याप्रमाणे ज्यांनी आपल्या कार्यकर्तृत्वाची सुरुवात उद्योग क्षेत्राच्या माध्यमातून कराडचा गौरव भारत मोटर्सच्या माध्यमातून निर्माण केला आणि त्यासोबतच रोटरी क्लब ऑफ मलकापूरचा पाया रचून त्यांनी श्री गणेशा करून सामाजिक कार्यात आपला ठसा उमटवला. अशी एक वेगळी समाजकार्याची चुणूक रोटरी क्लबच्या माध्यमातून आजपर्यंत आपणास दाखवून दिली असे सर्व गुणसंपन्न कृतिशील रोटरीमध्ये पदार्पण केल्यानंतर पहिल्याच वर्षामध्ये त्यांना PHFचा बहुमानही मिळाला आहे. सरांचं मनपूर्वक धन्यवाद आणि आभार. यानंतर एक विशेष सार्थ ठरवणारे एक अत्यंत विनम्र उदात्त उदार विचारसरणी असलेले RC मलकापूरचा आरसा असा त्यांचा अभिमानाने उल्लेख करावा असे आमच्या सर्वांचे प्रेरणास्थान आदरणीय रोटरियन सलीम भैया यांना मी मंचावर आमंत्रित करते. सलीम AG सन्मान प्राप्त करणारे, सन 2021 साली बेस्ट प्रेसिडेंट अवॉर्ड मिळवणारे असे अनेक बहुमान क्लबला मिळवून देत स्वतःसोबतच क्लबच्या यशातही तुम्ही मौलिक भर घातली आहे. त्यासाठी क्लब आपल्याशी सदैव कृतज्ञ राहील. तुमच्या या योगदानाबद्दल आम्हा सर्वांच्या वतीने तुमचा सत्कार करावा. 8 जून 2025 रोजी दक्षिण आफ्रिकेतील अतिशय मानाची समजली जाणारी कॉम्रेड्स अल्ट्रा मॅरेथॉन ही 90 किमी अंतराची मॅरेथॉन स्पर्धा 11 तास 43 मिनिटं आणि 9 सेकंदात पूर्ण करून जागतिक स्तरावर पाटील साहेब आपण उज्ज्वल यश संपादन केलं. तुम्ही केवळ अंतरच पार केलं नाही तर जिद्द, चिकाटी आणि परिश्रम यांचं मूर्तिमंत उदाहरण घालून दिलं. असा निर्णय घेतला की ज्याने संपूर्ण महाराष्ट्राला प्रेरणा मिळाली. पतीच्या निधनानंतर आयुष्याची जबाबदारी त्यांनी खंबीरपणे पेलली. तू गवसणी घाल या अवकाशाला तुझं कोणी बांधिले आहे, तोड तुझ्या दुबळ्या संस्कृतीचे पाश, तुझं तिनेच जखडले आहे. दिवस बनव स्वतःचा आणि हो जागी तू, कारण या दुनियेलाही बघायची आहे तुझ्या तरी तू, या दुनियेलाही बघायची आहे तुझ्या तरी तू. दोन मजुरी करत 4
मान्यवरांना विनंती आहे त्यांचं टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करावं. या आजींना आरटीओनी लायसन्स सुद्धा दिलेले. घर खर्चाचा भार स्वतः उचलायचा ठरवला. त्यासाठी त्यांनी रिक्षा चालवायचा. सत्कार आहे. आजची कार्यक्रमाची अतिशय उत्साहवर्धक सुरुवात करणारी आपली त्रिशा दुधाने हिचा. त्रिशाला विनंती आहे की तिने मंचावर उपस्थित राहावं. त्रिशासोबत तिची सहकारी नृत्यांगना मैत्रीण हिनंही मंचावर उपस्थित राहावं अशी विनंती आहे. कलेची सेवा करणारी एक मनस्वी नृत्यांगना आहे. स्वतः वेगवेगळ्या रील्स आणि वेगवेगळ्या नृत्यांच्या माध्यमातून ती स्वतःला सिद्ध करीत असते. तिच्या ह्या प्रयत्नासाठी आपण एकदा जोरदार टाळ्यांनी तिला प्रेरणा देऊया. तिच्या या पुढील वाटचालीसाठी क्लबकडून हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. व्यक्त करते. थोडंसं कार्यक्रम सुरू व्हायला उशीर झाला. ट्रॅफिकमुळे थोडं त्रिशाला इथे पोचायला उशीर झाल्यामुळे तर मनापासून सॉरी म्हणते सगळ्यांना. अरे असं सॉरी नाही. आपण हा प्रोजेक्ट करीत आहोत. या प्रोजेक्टसाठी स्पॉन्सरशिप करणारे रोटरियन डॉक्टर अमोल मोठे आणि रोटरियन विक्रम अवताडे जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. मित्रांनो, एक प्लॅस्टिकची पिशवी मातीत कुजायला हजारो वर्ष लागतात आणि त्यातून होणारे दुष्परिणाम, प्रदूषण, जनावरांचे मृत्यू, शेतीवर परिणाम ही यादी संपतच नाही. कापडी पिशवी ती स्वस्त आहे, टिकाऊ आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पर्यावरण स्नेही आहे. म्हणूनच आजपासून प्लॅस्टिक. पाटील, रोटरियन विकास थोरात सर, रोटरियन धनाजी देसाई, रोटरियन दिलीप संगपाळ, रोटरियन महेश दुधाने, रोटरियन विक्रम अवताडे, रोटरियन सलीम मुजावर, रोटरियन संदीप पाटील, रोटरियन विलासराव पवार, रोटरियन विनोद आमले, रोटरियन शुभांगी शेलार, रोटरियन विजय दिगाडे, रोटरियन संग्रामसिंह मोरे, रोटरियन महिपाल गेल्ला, रोटरियन नंदकुमार गायकवाड, रोटरियन मनीष कुरकुटे, रोटरियन प्रशांत जगताप, रोटरियन राजश्री भरकुंबे, रोटरियन सचिन थोरात, रोटरियन सागर बर्गे, रोटरियन शेखर तवटे, रोटरियन सुहास कोळेकर, रोटरियन उमेश यादव, रोटरियन श्रीकृष्ण देवकर, रोटरियन किशोर गौंडी, रोटरियन संदेश चव्हाण, रोटरियन दीपक पवार आणि रोटरियन. धन्यवाद सर्वांना. रोटरी सार्जंट ॲट आर्म्स मृणाल शेलार, क्लब ॲडमिनिस्ट्रेटर संतोष शिंगण आणि बाकीचे मेंबर्स असे आकाश रांजणे, वैभव गोडगे, अजय भोसले, आदिने, अक्षय जाधव, रजत मंदुरकर, संकेत सकपाळ, अनिमेश बनसोडे, राहुल खबाले, अलंकार पाटील, प्रसाद कलबुर्गी. सर्व सदस्यांना विनंती आहे कृपया फोटोसाठी तिथे थांबायचं आहे. एक ग्रुप फोटो घ्यायचा सगळ्यांचा. जे उंच आहे ते मागे थांबा. यावर्षी चार्टर रोटरी क्लबची स्थापना होत आहे. खूप आनंद होतोय. 10 वर्षात रोटरीच्या क्लब बरोबर एक दुसरा रोटरी क्लब काम करणार आहे. नवीन रक्त, नवीन उमेदीनं अनेक प्रोजेक्ट आता साकार होतील. नाविन्याचा ध्यासौरी दिशा उदयाची शोधूया. सरकाराच्या या प्रसंगी गीत नव्याने गाऊया. कृपया सर्व रोटऱ्यांनी आपला सत्कार स्वीकार करायचा आहे.
सर्व सदस्यांना विनंती आहे की आपण उंचीप्रमाणे उभे राहून घ्या. नंतर एक ग्रुप फोटो घेतला जाईल. पटकन फोटो सेशनसाठी सगळ्यांनी उभं राहायचं आहे. उंच मुलांनी मागं उभं राहा, मुलींनी पुढे उभं राहा. सत्कार झाल्यानंतर मान्यवरांना विनंती आहे की आपण स्थानापन्न व्हावं, म्हणजे ग्रुप फोटोसाठी सर्व उभे राहतील. सर्व मान्यवरांना विनंती आहे स्थानापन्न हो. काही व्यावसायिक आहेत, काही शिक्षण घेत आहेत आणि हे काहीतरी सामाजिक कार्य करण्याच्या सर्वांचं मनस्वी स्वागत. आणि नक्कीच रोड ट्रॅक क्लब मलकापूरला एका नव्या रोटरियन पब्लिक इमेज डायरेक्टर विलासराव पवार यांनी सुद्धा या मंचकावर यायचं आहे. या सर्व रोटरियननी खूप मेहनत घेऊन सर्व रोड ट्रॅकचा फॉलोअप घेऊन फार कमी कालावधीमध्ये हा रोड. मनापासून धन्यवाद सगळ्या रोड ट्रॅक सदस्यांना. आजच्या भाषणाची सुरुवात मी एका छोट्याशा गोष्टीतून करू इच्छितो. ऐकून मला सांगा, असं तुमच्या बरोबर होतं का? एक ठिकाणी अनिल नावाची व्यक्ती खूप लांब चालत प्रवास करत होते. 60 वर्षांचं वय, थकलेला चेहरा, त्यांच्याजवळ पाणीही संपलेलं. आता चक्कर येते की मग अशा अवस्थेत एका गावापाशी येऊन थांबले. गावात मदतीसाठी त्यांनी लोकांना हाक दिली, पण कोणी त्यांच्याकडे वळूनही पाहिले नाही. अनिलने मनात विचार केला, गेले अर्धा तास झालं मी या गावात मदत मागत फिरतोय, परंतु कोणीही मला वळूनही बघितले नाही. आजकाल माणुसकी उरलीच नाही. असे मनातल्या मनात म्हणत तिथून निघणार तोच मागून एक हाक आली. श्याम नावाचा व्यक्ती त्यांच्याजवळ पळत पळत आला. मामा थकलेले वाटता, मी लगेच पाणी घेऊन येतो असे म्हणून ते जवळच त्यांच्या घरात गेले. तसे अनिलच्या चेहऱ्यावर हसू फुटले. मनात विचार आला, कोणीतरी आहे ज्यांच्याकडे माणुसकी अजून शिल्लक आहे. असे बोलत ते वाट बघू लागले. जसजसा वेळ जाऊ लागला तसतसे अनिलच्या चेहऱ्यावर हसू रागात बदलू लागले आणि त्यांनी मनात विचार केला, माणूस ओळखायला चुकलो बहुतेक आपण. हा पण गावकऱ्यांसारखा दिसतोय. तोच श्याम हातात सरबताचा ग्लास घेऊन त्यांच्याजवळ आला. मला वाटलं थकला असाल, पाण्याने काय होणार नाही म्हणून मी सरबत आणला. अनिल परत मनात विचार करू लागले. जरा जास्त चुकीचा विचार करायला लागलोय आपण. हा व्यक्ती तसा नाहीये असे मनात बोलत सरबताचा पहिला घोट घेतला आणि मान फिरवली. सरबत आंबट होते. आता मात्र अनिलचा राग शिगेला पोहोचणार होता. साखर पण टाकायची होत नव्हती तर आणायची नाटकं तरी कशाला करायची असे मनातल्या मनात बोलत तो श्यामला म्हणाला, साखर कमी टाकली, मला वाटलं तुम्हाला डायबिटीज असेल. लांबचा प्रवास आहे, उगाच त्रास नको. आता मात्र अनिलला कळून चुकले, चूक आपल्या परिस्थितीमध्ये नाही तर मनस्थितीमध्ये आहे. या गोष्टीतून मी एक गोष्ट शिकलो, माणूस परिस्थिती आणि मनस्थितीनुसार सुख आणि दुःख ठरवतो. पण मला असं वाटतं की सुख किंवा आनंद हा विचारांमध्ये असतो. पण तो विचार जर सुख आणि दुःख हे माणसाच्या विचारांमध्ये असतो. एक विचार आंधळ्या व्यक्तीला आनंदी जग दाखवतो आणि तोच विचार जर का चुकीचा झाला तर सगळे दिसत असूनही व्यक्तीला मनाचा अंधेपणा आणतो. आणि म्हणूनच जीवन जगत असताना विचारांची शुद्धता अत्यंत महत्वाची. आणि विचार तेव्हा शुद्ध होतो जेव्हा तो इतरांच्या मदतीसाठी आणि भल्यासाठी केला जातो व त्या विचारांची अंमलबजावणी केली जाते. आणि तोच विचार व त्याची अंमलबजावणी मला रोटरी व रोड ट्रॅकच्या माध्यमातून बघायला व शिकायला मिळते. खर तर या सगळ्याची सुरुवात माझे वडील म्हणजेच माझे अध्यक्ष रोटरीयन भगवानराव मोहित यांच्यापासून झाली. ते व त्यांचे सर्व रोटरी मेंबर्स यांच्याकडूनच मी कामाची प्रेरणा मिळवली. याचबरोबर मी आदरणीय प्रमुख पाहुणे तसेच रोटरी क्लब ऑफ मलकापूर पास्ट प्रेसिडेंट सेक्रेटरी व न्यू प्रेसिडेंट सेक्रेटरी तसेच इतर सर्व रोटरी मेंबर्स व रोटरी क्लबचा आभार मानतो. ते आमच्या विनंतीला मान देऊन या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले. त्याचबरोबर विशेषतः रोटरी क्लब कराड यांचे धन्यवाद देतो. त्यांनी आम्हाला बऱ्याच गोष्टींमध्ये मार्गदर्शन केले. आज मी इथे अध्यक्ष म्हणून जरी उभा असलो
तरी माझा प्रत्येक क्लब मेंबर याला मी अध्यक्ष समजतो व त्या पद्धतीचे काम आमच्या सर्व क्लब मेंबर्स कडून होतंय याचा मला अभिमान आहे. मी आज जो कोणी आहे तो माझे आई वडील, मामा, कुटुंबीय आणि विशेषतः मित्र यांच्यामुळे आहे. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, छत्रपती शिवाजी महाराज की जय. आणि त्यामुळे आपण सर्वजण उत्सुक आहोत त्यांचे विचार, दूरदर्शी स्वप्ने आणि या वर्षातील सर्व समावेशक असं नियोजन जाणून घेण्यासाठी राहुल सर, आपणाला विनंती आहे की आपलं मनोगत आपण व्यक्त करावं. न संपणारी एखादी स्वप्नांची सुंदर माळ असावी, ग्रीष्मात पडेल अशी ढगांची माळ असावी आणि न मागताही साथ देणारी तुमच्यासारखी सुंदर माणसं असावी. नमस्कार रोटरी मित्रांनो. मान्य स्टेजवरील मान्यवर निकुंज ओरा सर हे अतिशय डायनॅमिक आणि यंग पर्सनॅलिटी. ऍक्च्युली ज्या वेळेला आमचं प्रमुख पाहुण्यांचं डिस्कशन चालू होतं त्यावेळेला कुणाला निमंत्रित करायचं. ऍक्च्युली बॉर्न टू बिझनेस म्हणजे पहिल्यापासून व्यवसायाची मला खूप आवड आणि आजही मी व्यवसायामध्येच आहे. तर एखादा असा डायनॅमिक व्यावसायिक का नाही निवडायचा की ज्यानं 7 समुद्रापार आपल्या ब्रँडची भरारी घेतली. असा एक आपल्या सातारा जिल्ह्यातील फार नामांकित ब्रँड असा मॅप्रो. आणि मग मॅप्रो ब्रँडचे संचालक आपले ओरा सर, त्यांना मी निवडलं आणि आज आपण त्यांची यशोगाथा ऐकणारच आहोत. परंतु 2 मिनिटात मी त्यांचं हे सांगितलं. तर रोटरी म्हणजे काय, आता बरेच नॉन रोटरियन आहेत. रोटरी म्हणजे रोटेशन, फक्त रोटेट करत राहायचं. दरवर्षी अध्यक्ष बदलत राहतात, सचिव बदलत राहतात आणि प्रत्येक इंटरनॅशनल पासून ते डिस्ट्रिक्ट पासून ते क्लब पर्यंतचे सगळे पदाधिकारी बदलत राहतात. आज माझी अध्यक्षपदाची निवड झालेली आहे 1 जुलैला. तर माझी निवृत्ती कधी होणार आहे हे 100% फिक्स आहे. 30 जूनला मी निवृत्त होणार आहे. ही रोटरीची खासियत आहे. प्रत्येकामध्ये लिडरशिप निर्माण झाली पाहिजे, प्रत्येकामध्ये आत्मविश्वास निर्माण झाला पाहिजे, प्रत्येकामध्ये स्टेज डेअरिंग निर्माण झालं पाहिजे आणि प्रत्येकामध्ये समाजामध्ये चांगलं करण्याची भावना निर्माण झाली पाहिजे. त्यासाठी रोटरी आहे. आता ह्या वर्षामध्ये कामाची सुरुवात 1 जुलैला झालेलीच आहे. आतापर्यंत 3-4 प्रोजेक्ट आम्ही घेतलेले आहेत. जसं रोटरी आशा वाहिन्यांतर्फे कॅन्सरची तपासणी, हृदय सिद्धी, आरोग्य शिबिर असे 4-5 प्रोजेक्ट चालू पण झालेले आहेत आणि अजून भरपूर प्रोजेक्ट होणार आहेत. परंतु हे प्रोजेक्ट दरवर्षी होतच राहतात आणि असं समाजामध्ये भरीव काय केलं म्हणून सांगण्यासाठी आमच्याकडं असं फार मोठं काय नसतं. तर ह्या वर्षी माझा मानस आहे की समाजामधील एखाद्या घटकामधील किंवा एखाद्या गावामधील एखादा कायमचा जो प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करू शकलो तर खऱ्या अर्थाने आपल्या रोटरीमध्ये आपण आलेल्याचा आपल्याला सन्मान होईल आणि आपल्याला चिरंतर रोटरी क्लब मलकापूरचं नाव आपल्याला समाजामध्ये घेतलं जाईल. त्यावेळेचे अध्यक्ष कोण होते, त्यावेळेचे सेक्रेटरी कोण होते हे तर कळेलच, पण रोटरी क्लब मलकापूर याने भरीव काम केलंय. याची दखल फक्त जिल्हाच नाही तर पूर्णपणे सगळीकडे आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्याला करता होईल. म्हणून एक भरीव प्रोजेक्ट ग्लोबल ग्रँड तर्फे घ्यायचा. आता ग्लोबल ग्रँड तुम्हाला नाही माहिती नसणार आहे, जेणेकरून आपल्याला फंडिंग परदेशामध्ये येऊ शकतं जर तुमचं कारण जुनून आहे, तुमचा उद्देश जुनून आहे आणि तुमचं ध्येय जुनून आहे. तर त्यासाठी आपल्याला ग्लोबल ग्रँड मिळू शकते आणि ती ग्लोबल ग्रँड ह्या वर्षामध्ये करायचं माझा मानस आहे आणि मी तो करणारच आहे. आज खूप वेळ झालेला आहे, मी जास्त काय बोलणार नाही आणि बोलण्यासारखं माझ्याकडे आता तर काही नाही. ज्या वेळेला सरांच्या सारखं मी रिटायरमेंट घेईन 30 जूनला म्हणजे अध्यक्षपदाची, त्यावेळेला नक्कीच माझे सगळे प्रोजेक्ट मी मांडेन. फक्त एक रोटरी बद्दलची एक कविता आहे ती बोलतो. सेवा हिची ध्येय ज्याचे, रोटरी त्याचे नाव, गरिबांना गरजूंना आधार देणे हेच त्यांचे काम, अखंडपणे कार्य ज्याचे चालते, माणुसकीचा झाला हृदयातून वाहते, भेदभाव नाही, जातपात नाही, नाही कोणताही धर्म, एकजूट होऊन करतात ते मानवतेचे कर्म, एकजूट होऊन करतात ते मानवतेचे कर्म. थँक्यू. प्रसिद्ध होणार आहे रोटरी बुलेटिन आता आपल्या मान्यवरांच्या हस्ते प्रकाशित होते. या बुलेटिनचे संपादक म्हणून यावर्षी रोटरीयन आनंदराव बागलतात्या यांनी उत्कृष्टरित्या काम केलेलं आहे. मी बागलतात्यांना मंचावर आमंत्रित करते आणि मंचावरील मान्यवरांना विनंती करते की आपल्या जिव्हाळा या रोटरी बुलेटिनचं प्रकाशन करावं. हे या बुलेटिनच्या माध्यमातून समाजाला कळतं म्हणून माउथ पब्लिसिटी ही तर रोटरीची होतच असते, पण त्याबरोबर जी
प्रेस तर्फे होणारी पब्लिसिटी आहे ती आहे रोटरी बुलेटिन. यावर्षीचं बुलेटिन जिव्हाळा या नावानं प्रसिद्ध होतं. मागच्या वर्षी आपण नई आशय या सदराखाली बुलेटिन प्रकाशन केलेलं होतं. सर्व मान्यवरांनी बुलेटिनचं प्रकाशन संपन्न केलेलं आहे. मनापासून सर्वांना धन्यवाद. शहरी प्रवास यात मांडलेला आहे, जो नक्कीच वाचनीय आणि प्रेरणादायी आहे. सदर पुस्तक हे सध्या पवार. पण सर्वोत्तम गोष्टी त्यांनाच मिळतात जे आपल्या प्रयत्नावर अतूट विश्वास ठेवतात. असेच अमूल्य मार्गदर्शन करण्यासाठी मी असिस्टंट गव्हर्नर जगदीश वागसर यांचा सत्कार करण्यासाठी रोटरियन डॉक्टर अमोल मोटे सर यांना विनंती करते. त्यांनी सरांचा परिचय द्यावा. छत्रपति शिवाजी महाराज की ना रुकेंगे ना थकेंगे ना हारेंगे ना निराश होंगे, सिर्फ लड़ेंगे, आगे बढ़ेंगे और नया इतिहास बनाएंगे. या उक्तीप्रमाणे फक्त 1905 साली फक्त 4 लोकांनी रोटरीचा सामाजिक उपक्रम सुरू केला. त्या 4 लोकांपासून लाखो लोकांपर्यंत सदस्यापर्यंत हा आता सध्या हा प्रवास सुरू आहे. लाखो सदस्य, जवळजवळ 47,000 पेक्षा जास्त क्लब असलेला हा रोटरी क्लब हा ह्याचा चिरंतन प्रवास जवळजवळ 120 वर्षापूर्वी सुरू झाला. ह्या प्रवासामध्ये ह्या 4 मित्रांनी जो काय हा वटवृक्ष लावला, एक छोटस रोपट लावलं, त्या रोपट्याचा कधी वटवृक्षामध्ये रूपांतर झालं हे समजलं नाही. त्या वटवृक्षात एक छोटीशी आमची फांदी म्हणजेच आमचा रोटरी क्लब ऑफ मलकापूर. आमच्या रोटरी क्लब मध्ये सुद्धा ह्या रोटरी क्लब मलकापूरची सुरुवात 10 वर्षापूर्वी फक्त 7-8 लोकांनी केलेली सुरुवात आज 50 पेक्षा जास्त सदस्य, 25 पेक्षा जास्त रोटरीचे सदस्यपर्यंत पोहोचलेला आहे. आमचा हा प्रवास असा निरंतर चालू राहील. आम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी सातत्याने दरवर्षी जसं आता राहुल सरांनी सांगितलं की सगळे सदस्य अध्यक्ष बदलतात, सेक्रेटरी बदलतात, तसेच आम्हाला दरवर्षी नवीन म्हणजे आम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी आसपासच्या क्लब मध्ये चांगले काम कार्यरत असणारे, चांगले कार्य केलेले असे चांगले सदस्य, नामांकित माणसं हे आम्हाला मार्गदर्शनासाठी दिली जातात. त्यातलेच आमच्या कराड रोटरी क्लबचे जी जगदीशजी वाघ सर हे आम्हाला यंदा एजी म्हणून लाभले. त्याबद्दल ते आम्ही त्याच्याबद्दल त्यांचा मी आभार व्यक्त करतो. मी आता रोटरियन जगदीशजी वाघ यांची थोडक्यात परिचय तुम्हाला करून देतो. सरांचं पूर्ण नाव रोटरियन जगदीश अरुंधती तानाजी वाघ असं आहे. जगदीश सर हे कराडचे 2010 पासून सक्रिय सभासद आहेत. त्यांनी सन 2019-20 साली रोटरी क्लब ऑफ कराड याची प्रेसिडेंट पदाची धुरा सांभाळलेली आहे. तसेच रोटरी क्लब ऑफ कराड चॅरिटेबल ट्रस्ट मध्ये 2021 पासून आजपर्यंत ट्रस्टी म्हणून ते काम पाहत आहेत. त्यांनी कराड तालुका केमिस्ट असोसिएशन मध्ये 1993 पासून सक्रिय सभासद तसेच खजिनदार म्हणून काम पाहिले आहे. याचबरोबर त्यांना सामाजिक कामाची आवड आहे. कराड कालवे नाका येथे उदय गणेश मंदिर उभारणीपासून त्यांनी काम केलं असून ते दैनंदिन कामकाजामध्ये सक्रिय सहभागी असतात. त्यांचे व्यवसाय देखील अनेक आहेत. जगदीश सरांचा अनुप्रीत मेडिकल कारवे नाका येथे गेली 32 वर्ष औषध विक्री व्यवसाय सुरू आहे. तसेच त्यांचा फॅमिली बिझनेस म्हणजे त्यांच्या पत्नी सौ अनुराधा यांची अनुप्रीत न्यूट्रिकेअर ही नाचणी सत्व उत्पादन कंपनी आहे. गेल्या 18 वर्षापासून अंकुर नाचणी सत्व मॅन्युफॅक्चरिंग ते करत आहेत. महाराष्ट्रात पहिल्यांदा नाचणी सत्व हे वेगवेगळ्या स्वादामध्ये आणण्याचा मान अंकुरने मिळवलेला आहे. या उद्योगाला सकाळ पेपर व बिटकॉम या संस्थेचा 2010 सालचा व महाराष्ट्र शासनाचा 2011 सालचा जिल्हा उद्योग केंद्राचा प्रथम पुरस्कार मिळालेला आहे. त्यांनी 2016 साली रोटरी क्लब मलकापूर स्थापनेसाठी GSR म्हणजे गव्हर्नर स्पेशल रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून काम केलं आहे. आमचा रोटरी क्लब मलकापूर स्थापनेच्या वेळेला त्यांच्याच मार्गदर्शनाखाली हा क्लब स्थापन झाला होता व आमच्या क्लब स्थापनेमध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे हे मला अभिमानाने सांगायचं वाटतं. त्यांनी 2019-20 मध्ये प्रेसिडेंट असताना केलेल्या कामाचा यथोचित सत्कार म्हणून डिस्ट्रिक्ट 31-32 कडून त्यांना
त्या वर्षीचा बेस्ट प्रेसिडेंट, बेस्ट क्लब, बेस्ट सर्व्हिस प्रोजेक्ट सह 12 ट्रॉफ्या अशा भरगच्च ट्रॉफ्या त्यांनी मिळवल्या होत्या. खूप चांगलं काम त्यांनी त्या वर्षामध्ये केलं होतं. 2019 साली त्यांच्या प्रोजेक्ट हेड अंतर्गत पाचगणी येथे रोटरी डिस्ट्रिक्ट 31-32 मधील 300 रोटरी यांचे भव्य पेडसेट ट्रेनिंग सेशन त्यांनी यशस्वीरित्या पूर्ण केलं होतं. अतिशय अवघड असे हे काम असतं, पण ते फार लिलया ते काम सांभाळलं होतं. तसेच कराड रोटरी फेस्टिवल 2019 हे 150 स्टॉलचं भव्य प्रदर्शन देखील त्यांनी घेतलं होतं. ते अध्यक्ष असताना कोरोना काळात सर्वात पहिल्यांदा कृष्णा हॉस्पिटलला 100 PPE किट तसेच कराड नगरपालिकेला 100 PPE किटचं वाटप केलं होतं. त्यांना कोरोना काळामध्ये समाजाप्रती काम करण्याची भरपूर संधी मिळाली. ते स्वतः व त्यांची पत्नी सौ अनुराधा हे दोघंही PHF डोनर आहेत. प्रेसिडेंटशिप नंतर डिस्ट्रिक्ट मधील वेगवेगळ्या पदावर काम करण्याचा अनुभव त्यांना आहे. असं हे बहुआयामी उद्योगी सर्वांमध्ये मिसळणारे व्यक्तिमत्व आम्हास असिस्टंट गव्हर्नर म्हणून लाभले हे आमचे आम्ही भाग्य मानतो. ते आम्हाला यापुढे सर्वतोपरी मार्गदर्शन करतील ही आशा बाळगतो. धन्यवाद. यांना विनंती आहे की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. ओळख जरा जास्तच मोठी झाली असं वाटतंय, त्यामुळे माझं आता भाषण छोटं होईल असं नाही वाटत, कारण डीजीनी दिलेलं असतं ते आम्हाला करावं लागतं. आज रोटरी क्लब ऑफ मलकापूरचा 10वा पदग्रहण समारंभ आणि या समारंभाप्रसंगी व्यासपीठावर उपस्थित असलेले प्रमुख अतिथी श्री निकुंज जोरा सर, मावळते अध्यक्ष रोटरी चंद्रशेखर दोडमणी सर, सचिव रोटरी विकास थोरात सर, यावर्षीचे नूतन अध्यक्ष रोटरी राहुल, सचिव रोटरी विजयराव, रोट्रॅकचे नूतन अध्यक्ष अभिषेक आणि सचिव सायली, त्याचबरोबर व्यासपीठासमोरील रोट्रॅक परिवार आणि आपण सर्व मान्यवर. प्रथम नूतन अध्यक्ष, सचिव आणि त्यांच्या संचालक मंडळाला मी यावर्षीच्या खूप साऱ्या शुभेच्छा देतो आणि यावर्षी आपणाकडून चांगलं काम व्हावं. अध्यक्षांनी आता बोलल्याप्रमाणे ग्लोबल ग्रँड अंतर्गत एखादा जर उपक्रम छान झाला तर त्यासाठी माझ्या सदिच्छा आणि सहकार्य नक्कीच राहील. रोटरी क्लब ऑफ मलकापूरचे हे आता जे 10वं पदग्रहण आहे त्याबद्दल मला मनस्वी आनंद होत आहे. त्याचं कारणही तसंच आहे. मलकापूर हे माझ्या मामांचं गाव आणि मामांच्या गावात एक क्लब करावा ही माझी इच्छा होती आणि ती तशी पूर्ण झाली. आणि त्यात अभिमानानं सांगा वाटतं की या क्लबमध्ये माझे मामा आनंदराव बागल हे स्थापनेपासून काम करत आहेत. 2016 मध्ये हा ज्यावेळेला क्लब स्थापन करायचा प्रक्रिया चालू झाली, या प्रक्रियेचा मी एक भाग होतो. अगदी सुरुवातीला 5, 10, 15, 20 करत आम्ही मित्र मलकापूरमधले काही डॉक्टर्स मंडळी, उद्योजक, शेतकरी मंडळी अशा सगळ्या मित्रांना गोळा केलं आणि त्यांच्याबरोबर हा प्रवास सुरू झाला. त्यावेळेला रोटरी म्हणजे काय, रोटरी का जॉईन करायची, रोटरी काय काम करते, रोटरी जॉईन केलं तर मलकापूरला काय त्याचा फायदा, असे अनेक प्रश्न होते. पण या प्रश्नावर आमच्याकडनं सकारात्मक चर्चा झाली आणि याच्यातून रोटरी क्लब ऑफ मलकापूरची उभारणी झाली. त्यासाठी आम्हाला एक 10 ते 15 मीटिंग्स घ्याव्या लागल्या. रोटरी हा आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करणारी जी संघटना आहे, या संघटनेत काम करायची संधी, मैत्री, मित्रत्व हे वाढवणे, व्यक्तिगत विकास, व्यावसायिक विकास आणि त्याचबरोबर समाजासाठी विधायक काम करण्याची संधी, हे ज्यावेळेला मलकापूरच्या मित्रांना समजलं त्यावेळेला सगळ्यांनी यात पुढाकार घेतला आणि लवकरच रोटरी क्लब ऑफ मलकापूर स्थापन झाला. स्थापनेप्रसंगी चार्टर प्रेसिडेंट रोटरी विजय चव्हाण, चार्टर सेक्रेटरी राहुल जामदार यांची निवड झाली आणि मोठ्या थाटामाटात तो कार्यक्रम पार पडला. त्यावेळेला डिस्ट्रिक्टमध्ये त्या कार्यक्रम इतका मोठा झाला होता की त्याची चर्चा झाली सगळीकडं आणि खऱ्या अर्थानं रोटरी पर्व सुरू झालं मलकापूरमध्ये. क्लबने गेल्या 9 वर्षात खूप कामं केलेली आहेत. त्या कामामुळे तालुक्यात क्लबचं नाव अगदी उंचावलेलं आहे. या वर्षीचा योगायोग म्हणजे माझे जिवलग मित्र आणि चार्टर सेक्रेटरी राहुल आणि चार्टर किंवा फाउंडर मेंबर विजयसिंह
दुर्गावळे तात्या हे अध्यक्ष आणि सचिव म्हणून पदभार स्वीकारत आहेत आणि ही माझ्यासाठी अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. आता हे झालं थोडंसं माझं मनोगत. आता यानंतर सगळ्यात महत्त्वाचं काम आमच्याकडे असतं ते म्हणजे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर अर्थात प्रांतपाल यांचा संदेश तुम्हापर्यंत पोहोचवणं. हा संदेश वाचत असताना DG सुधीर सर वाचत आहेत असं समजून आपण घ्यावे. नमस्कार. रोटरी क्लब ऑफ मलकापूरच्या पदग्रहण सोहळ्यासाठी उपस्थित सर्वांचे स्वागत. सर्वप्रथम नूतन अध्यक्ष राहुल, सचिव रोटरी विजय व त्यांच्या संचालक मंडळाला पुढील वर्षासाठी शुभेच्छा. मावळते अध्यक्ष, सचिव आणि त्यांच्या टीमने केलेल्या कार्यासाठी मनापासून अभिनंदन. रोटरी क्लब मलकापूर हा निम शहरी भागातील कार्य करणारा अत्यंत उत्साही ऐन तारुण्यात असलेला क्लब म्हणून ओळखला जातो. क्लबने अल्पावधीतच आपले नाव संपूर्ण डिस्ट्रिक्टमध्ये केलेले आहे. आपल्या विविध उपक्रमाद्वारे मलकापूर शहर तसेच तालुक्यात रोटरीची प्रतिमा उंचावली गेली आहे. यावर्षी रोटरी इंटरनॅशनल प्रेसिडेंट यांनी युनाइट फॉर गुड ही थीम जाहीर केली आहे. त्यानुसार एकाच उद्दिष्टाने आपण एकत्र येतो तेव्हा आपण समाजामध्ये कायमस्वरूपी आणि सकारात्मक बदल घडवू शकतो हा संदेश यातून दिलेला आहे. माझा आग्रह आहे की आपण मोठे स्वप्न पाहू, निस्वार्थीपणे कृती करू आणि रोटरी खऱ्या अर्थाने जगू. अर्थपूर्ण सेवा प्रकल्प राबवू, वंचितांना सशक्त करू, रोटरीच्या मूल्यांशी प्रामाणिक राहू, रोटरी संघटना मजबूत करू आणि प्रत्येक सदस्याला विकसित करू. ही वेळ तुमची आहे, ही टीम तुमची आहे, हे मिशन आपले आहे. आनंदाने, मनापासून आणि अभिमानाने या नवीन वर्षाची सुरुवात करू. संगीता आणि मी सदैव तुमच्या सोबत आहोत. तुम्हाला मदत करण्यासाठी माझे मित्र आणि तुमचे सहाय्यक प्रांतपाल जगदीश वाघ हे सदैव तुमच्या सोबत आहेत. त्यांच्या सोबत राहून चांगले उपक्रम करा. 2025-26 हे वर्ष तुमची सर्व स्वप्ने पूर्ण करणारे, आनंदाचे आणि समाधानकारक ठरो. यात शुभेच्छा. सुधीर आणि संगीता लातोरे, डिस्ट्रिक्ट गव्हर्नर 3132. हा डीजींचा मेसेज आहे. धन्यवाद. थँक्यू. स्थापन केलेला आहे. त्यांच्या माध्यमातून शाळामध्ये संवाद कार्यशाळा आयोजित करून विद्यार्थ्यांमध्ये सहिष्णुता आणि शांततेचा संदेश दिलेला आहे. नक्कीच अजून हे सदस्य वाढून शांततेसाठी जगभर कार्यक्रम घेतले जातील, काम केले जाईल. धन्यवाद अध्यक्ष. ठसा उमटवणारे व्यक्तिमत्व आज आपल्या कार्यक्रमामध्ये प्रमुख अतिथी म्हणून विराजमान झालेले आहेत. आज महाराष्ट्रामध्ये थंड हवेचे ठिकाण म्हणून समजल्या जाणाऱ्या, निसर्गरम्य वातावरणाची पर्यटकांना भुरळ पाडणाऱ्या महाबळेश्वर पाचगणी या ठिकाणी भव्य दिव्य अशा पर्यटकांच्या पसंतीस उतरलेल्या, जणू काही पुणे मुंबई विविध राज्यातील पर्यटक ज्याचा आस्वाद घेतल्याशिवाय पुढे जात नाही अशा मॅप्रो गार्डनचे संचालक आज या ठिकाणी उपस्थित आहेत. मी रोटरीयन मनोज डाके यांना विनंती करते की त्यांनी परिचय करून द्यावा. रोटरॅक्टचे नवीन अध्यक्ष, सेक्रेटरी आणि आपण उपस्थित सर्व रोटरी बांधव आणि त्यांचे कुटुंबीय, आज मला एवढी मोठी जबाबदारी दिली आहे की एवढ्या मोठ्या व्यक्तीचा परिचय करून द्यायचा आहे. ऍक्च्युली असं इथं बसलेला कोणीही व्यक्ती नसेल किंवा किंबहुना महाबळेश्वर पाचगणीला जाणारा असं कोणीही व्यक्ती नसेल की ज्यांनी मॅप्रो गार्डनला भेट दिली किंवा तिथल्या वेगवेगळ्या पदार्थांचा आस्वाद घेतलाय. तर डेफिनेटली अशा मोठ्या व्यक्तीची ओळख करून द्यायची जबाबदारी माझ्याकडं आज आलेली आहे. आणि त्या निमित्तानं आपल्याला, आपल्या कराडवासियांना आणि मलकापूरवासियांना त्यांचं स्वागत करायला आद्य कर्तव्य समजतो मी. तर थोडक्यात निकुंज सरांची मी ओळख करून देतो. निकुंज सर यांचं प्राथमिक शिक्षण ते 10वी पर्यंत शिक्षण पाचगणी येथे संजीवनी विद्यालयात झालं. शिक्षणामध्येच नव्हे तर अनुभवाने ते आघाडीवर राहिले आणि म्हणूनच IBE एक्सचेंज प्रोग्राम अंतर्गत अर्जेंटिना येथे त्यांनी 1 वर्षाचं शिक्षण आणि अनुभव व्यतीत केला. विद्यार्थी दशेतच त्यांनी रोटरॅक्ट, जसं की आता आपल्या मलकापूर अंतर्गत रोटरॅक्टची स्थापना झाली आहे, त्या अंतर्गत त्यांनी सामाजिक संस्था स्वरूपामध्ये कार्यात प्रवेश केला आणि त्यामुळेच त्यांचं मन देणाऱ्याचं राहिलं. पुढील शिक्षण पुण्यातील विखे पाटील स्कूलमध्ये 11वी 12वी पूर्ण करून त्यांनी उड्डाण घेतलं ते थेट अमेरिकेच्या सॅन होजे स्टेट युनिव्हर्सिटीमध्ये.
तेथे त्यांनी स्कुबा डायव्हिंग, भूगोल, जिओलॉजी आणि अर्थशास्त्र, इकॉनॉमिक्स यांचा अभ्यास केला आणि हेच त्यांचे बहुआयामी व्यक्तिमत्व दर्शविते. आता ही झाली त्यांची शैक्षणिक पार्श्वभूमी. आता थोडंसं व्यावसायिक त्यांची कारकीर्द जर बघायचं म्हटलं तर मध, चॉकलेट आणि मॅप्रो अशापर्यंतचा हा प्रवास त्यांचा म्हणू शकतो आपण. त्यांनी शिक्षण करून विदेशातून परतल्यानंतर 2006 मध्ये मधाचा व्यवसाय सुरू केला, जिथे नैसर्गिकतेचा गोडवा आणि त्यांनी ग्राहकांपर्यंत तो अगदी यशस्वीरित्या पोहोचवला. पुढे 2008-9 मध्ये त्यांनी मझाना चॉकलेट्स ही कल्पना प्रत्यक्षात आणली आणि त्याच वेळी कौटुंबिक व्यवसायात सक्रियपणे काम करायला त्यांनी सुरुवात केली. आज ते मॅप्रो गार्डनचे संचालक म्हणून कार्यरत आहेत, जिथे सेंद्रिय उत्पादन, पर्यटन आणि ग्राहक अनुभव यांचा अद्वितीय संगम ते घडवतात. त्यांचा तरुणांसाठी एक खूप चांगला दृष्टिकोन आपणास पाहायला मिळतो आणि तो या निमित्तानं मला सांगायला आवडेल. निकुंज म्हणजे स्वप्ने बघणारा तरुण आणि ती पूर्ण करणारा एक खूप मोठा उद्योगपती, जो आपल्या सातारा जिल्ह्यामध्ये पालघणी स्थित त्यांनी व्यवसाय सुरू केलेला आहे. शिक्षण, विविध देशांचा अनुभव, सामाजिक भान आणि व्यावसायिक ध्येय यांचा सुरेख मिलाप म्हणजे त्यांचं आयुष्य आहे. मला खात्री आहे की त्यांच्या उपस्थितीत आणि त्यांच्या अनुभवातून आजच्या या समारंभाला एक नवी ऊर्जा, नवा दृष्टिकोन आणि निश्चितच एक सकारात्मक प्रेरणा मिळेल. चला, अशा या बहुआयामी आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्वाचे रोटरी क्लब ऑफ मलकापूरच्या वतीने आपण सर्वजण टाळ्यांच्या गजरात कडकडाटाने स्वागत करूया. सो आदरणीय श्री निकुंज सर, थँक्यू. धन्यवाद डाके सर. संध्याकाळच्या वेळी आपल्या सगळ्यांचं रोटरी क्लब मलकापूरच्या वतीनं सरचे स्वागत. आपण अतिशय दिलेल्या वेळेमध्ये आपण सगळेच उपस्थित राहायला गेला आणि निकुंज यांना ऐकायसाठी किंवा बघायसाठी आपण सगळे असं स्तब्ध मनानं आणि शांत चित्तेनं बसून घेतलं गेलं आणि आपण आज या ठिकाणी एक आगळ्या वेगळ्या व्यक्तिमत्वाला, मी म्हणेन की बघायला नाही आलो तर आपण ऐकायला आलो आहे असं मला वाटतंय. आणि आज आपण खरंच आहे की निकुंज हे नाव असं आहे की मला असं वाटतंय की निकुंज मधला नीचा विषय घेतला गेला तर हा निखळता तारा, कुशलता, म्हणजे निखळता कुशलता जाणणारा जर कोण असेल तर तो फक्त निकुंजच असू शकतो. कारण त्यांचं असणारे व्यक्तिमत्व, त्यांची असणारी पार्श्वभूमी ही खूप अतिशय चांगल्या प्रकारच्या काही गोष्टी आहेत. आता त्यांचा परिचय करत येत असताना आमचे मित्र रोटियन मनोज डाके सरांनी ज्या काही गोष्टी त्यांच्या सांगितल्या त्यांच्या बाबतीत, त्याच्या पुढच्या काही गोष्टी अशा आहेत की सरांना आपण आज या ठिकाणी ऐकायचं आहे म्हणून आपण एकत्र आलेलो आहोत. पण आपण सगळेच सज्जन आहात म्हणून आपण ह्या सगळ्या गोष्टीला इथं एवढा वेळ दिला गेलेला आहे. आज आपण समोर बसलेले सगळे असणारे सन्माननीय, माननीय आणि वंदनीय असणारे आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं आज आपण एका उद्योजकाचं, त्यांची भूमिका त्यांच्या असणाऱ्या आयुष्यामध्ये, ते कोणाचे तरी सवंगडी आहेत, ते कोणाचे तरी मित्र आहेत, ते कोणाचे तरी दोस्त आहेत, ते कोणाचे तरी यार आहेत, कोणाचे तरी ते काका आहेत, कोणाचे तरी ते मामा आहेत आणि ते कोणाचे तरी बंधू आहेत, कोणाचे तरी ते वडील आहेत आणि कोणाचे तरी ते मुलगा आहे, कोणाचे तरी ते पती आहेत आणि कोणाचे तरी ते बॉस आहेत, कोणाचे तरी ते मार्गदर्शक आहेत, कोणाचे तरी ते सल्लागार आहेत, कोणाचे तरी ते मदतनीस आहेत. अशा अनेक भूमिका जर कुणाच्यात असतील आणि ते जर खरंच व्यक्तिमत्व जर असेल, ते फक्त मला असं वाटते की ते निकुंज सर तुमच्याकडे आहे. आणि डेफिनेटली ह्या सगळ्या गोष्टीवरती आज असं म्हणेल की आपण खरं यांना पाहायला नाही आलो तर ऐकायलाच आलेलो आहे. तर मला असं म्हणायचं आहे, खरंच आपण आज त्यांना ऐकायचं आहे, खरंच आपण आज यांना निकुंज सरांना ऐकायचं आहे. तर चला मग आपण सरांच्या असणाऱ्या, त्यांच्या असणाऱ्या लाईफला, त्यांच्या असणाऱ्या जीवनाला, त्यांच्या असणाऱ्या उद्योगाच्या असणाऱ्या विश्वाला आपण थोडंसं त्यांना, त्यांच्या असणाऱ्या काही विचाराला, त्यांच्या असणाऱ्या काही गोष्टीला आपण जाऊया. आपण आज या ठिकाणी मी थोडंसं एक निकुंज यांच्यासाठी एक थोडीशी असणारी
म्हणजे काव्यपंक्ती म्हणू किंवा त्यांच्यासाठी थोडंसं विश्लेषणात्मक काही गोष्टी म्हणतात तसं थोडंसं मला असं वाटलं म्हणून मी बोलतो की निकुंजांचा असणाऱ्या म्हणजे ते असणाऱ्या आपल्या असणाऱ्या जगातला जो काय वारसा आहे तो ऐतिहासिक वारसा आहे किंवा पर्यटनामधला जो वारसा आहे तो महाबळेश्वर पाचगणीमध्ये त्यांचा असणारा जो जन्म आहे किंवा त्यांचं वास्तव्य आहे त्यानुसार सह्यागिरीचा महाबळ तू महत्वाकांक्षी अन प्रबल तू अंसमती या कीर्तिवंत तू सदाबहार निकुंज तू निकुंज तू निकुंज तू अशा ह्या व्यक्तिमत्वाला आज आपण ऐकायला आलो आहोत। मी निकुंजवाडा मॅप्रो उद्योग समूहाचे संचालक आहेत, त्यांचं स्वागत करतो, त्यांचं मी आज या ठिकाणी आपल्या रोटरी क्लबच्या वतीनं वेलकम करतो। त्यांना मी विचारतो की निकुंजवाडा सर आपला असणारा म्हणजे नावात ह्या सगळ्या गोष्टी दिसतात, नावाच्या सगळ्या गोष्टी कळत आहेत की आपण म्हणजे मूळचे ह्या असणाऱ्या कुटुंबाचा विचार जर केला गेला तर आपलं मूळचं कुटुंब प्रॉपर कुठलं? मूळचं माझं कुटुंब, नमस्कार, गुड इव्हनिंग सगळ्यांना। माझं मूळचं कुटुंब गुजरातचे आहोत आम्ही, पण गेले 18 पिढी आम्ही महाराष्ट्रातच आहोत। मुंबईला व्यवसायासाठी माझे पणजे आलेले आणि तेव्हापासून आम्ही इथेच राहिलो। ओके, आपल्या आई वडील आजोबा यांच्याबद्दल माहिती म्हणजे मूळचे ते व्यावसायिक होते की असं काय सगळ्या गोष्टी असं म्हणजे काय जॉब करत होते, असं मूळचा आपला फॅमिली बिझनेस काय होता का? मूळचा आत्ता माझे आजोबा मुनीमजी होते, पुण्यात राहायचे, रोज डेक्कन क्वीन करून मुंबईला जायचे, पुस्तकं सांभाळायचे एका जवेरीची आणि रोज संध्याकाळी परत यायचे। त्यांचे छोटे भाऊ जे किशोरभाई वोरा आहेत ज्यांना फार्मसी सुरू केली आणि माझ्या आजोबांची तब्येत नीट नसायची म्हणून चांगल्या हव्याच्या प्रमाणासाठी पाचगणीला आलेले, त्यांना टीबी झालेला 9 वर्षाच्या वयानं। तर इथे येऊन मग पाचगणीत फार्मसी टाकली आणि त्यानंतर त्यांचा जो हॉबी होता जाम बनवायचं, खायचं बनवायचं होतं, तर ते फार्मसीत विकत आम्ही स्थायिक झालो पाचगणी। ओके ओके, मग तुम्ही तुमच्या व्यवसायासाठी पाचगणीच का निवडली गेली, त्याच्या पाठीमागचं लॉजिक काय होतं? हवामान। अच्छा, नाही, आजोबा इथं राहिले आणि मग एक घर भाड्यावर घेऊन ठेवलेलं तेव्हा। अच्छा, आणि दरवर्षी उन्हाळ्यात सुट्ट्यांसाठी यायचे आणि मग माझे काका आजोबा जे किशोरभाई आहेत ते तिथंच राहिले आणि दुकान टाकली, त्यामुळे मग माझे बाबा तिथं शाळेला सुरू गेले, सेंट पीटर स्कूलला होते आणि मग त्यांना व्यवसाय झाला, फार्मसी मोठी झाली आणि धंदा हा सांभाळायला बाबा पाचगणीला आले। अच्छा, ते वोल्टासला होते, वोल्टासचं काम सोडून धंदा सांभाळायला आले आणि आम्ही तिथंच राहिलो। अच्छा, मूळचे गुजरातच्या तुम्ही असल्या गेल्यामुळं तुमच्या रक्तात आणि तुमच्या अंगामध्ये व्यापार हा असल्या गेल्यामुळं म्हणजे वोल्टास सारख्या कंपनीमध्ये एवढा मोठा जॉब किंवा एवढ्या मोठ्या कंपनीमध्ये काम करत असताना सुद्धा तुम्ही तो निर्णय घेतला गेला, तुम्ही तो तुमचा जेव्हा असणाऱ्या वडीलधाऱ्या माणसांनी, वडीलधाऱ्या लोकांनी तो म्हणजे जॉब सोडला गेला आणि पाचगणी ठिकाणी तुम्ही व्यवसाय चालू केला गेला। खूप खूप धन्यवाद। आणि आम्ही आता तुमच्या असणाऱ्या परिचयामध्ये ऐकलं गेलं की तुम्ही 10वी झाल्यानंतर की असणाऱ्या रोटरॅक्टच्या माध्यमातून तुम्ही युथ आपण इंटरनॅशनल युथ एक्सचेंजच्या माध्यमातून तुम्ही गेला म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या तर तुमचं लहानपणापासून ह्या सगळ्या गोष्टी रोटरॅक्ट ह्या सगळ्या गोष्टी दिसत आहेत। मग रोटरीच्या बद्दल तुमचं मत काय असावं? रोटरी आणि रोटरॅक्ट जेव्हा मी जॉईन केलं हे प्रायमरली सर्व्हिस खातीर होतं। बाबांना दरवेळी जे कॅम्प्स करायचे पाचगणी तेव्हा आय कॅम्प्स खूप करायचे, तर दर आय कॅम्पला मी बिस्किट वाटायला थांबायचो, नाहीतर ब्लड डोनेशन कॅम्पला असे पार्लेचे पुढे उघडून ज्यांचं रक्तदान झालंय त्यांना बिस्किट वाढायला मी बाबा घेऊन जायचे मला रविवारी तेव्हा। तर तो सर्व्हिस अबाउट सेल्फ जो होता मोटो त्यामुळं मी रोटरॅक्ट जॉईन केलं तेव्हा आणि आम्ही खूप मदती केली तेव्हा अनाथ आश्रमांना आणि ह्यांना मुंबई पुण्यात सर्व्हिस करायचं। म्हणजे तुमच्याकडं असं म्हणावं लागेल की पिढीजात ह्या सगळ्या गोष्टी आहेत की सगळ्या म्हणजे समाजासाठी काम करायची भूमिका नेहमीच वडीलधाऱ्यांनी घेतली गेली आणि ती तुम्ही आज अंगीकृत घेतली गेलेली आहे। आणि तुमचं शिक्षण असं आता आमच्या परिचय देत असताना ऐकलं गेलं की तुम्ही संजीवनी असणाऱ्या एक त्या काळाबद्दल आणि आजही
की पाचगणी मधलं सगळ्यात टॉपेस्ट मला जे माहिती आहे ते अशा विषय आहे की संजीवनी पब्लिक स्कूल हे सगळ्यात मोठं होतं. त्या काळामध्ये विचार घेतला गेला 20 वर्षापूर्वी 25 वर्षापूर्वीचा विषय जर घेतला गेला की त्यावेळेला सेलिब्रिटी म्हणून किंवा पिक्चर्स मध्ये काम करणारी हिरो हिरोईनची मुलं तिथं सगळ्या गोष्टीला त्यांचं ऍडमिशन व्हायचं किंवा तिथंच ते शिकायचे. की मला असं वाटतंय की मला जे काही समजलेल्या गोष्टी होत्या किंवा तुम्ही सांगा की ट्विंकल खन्ना हे जी काही आजच्या असणाऱ्या अभिनय क्षेत्रामधली जी नटी आहे ती तुमच्या वेळेला की तुमच्या आधीच्या बॅचला होती त्या संजीवनीला? ट्विंकल माझ्यापेक्षा 30 वर्ष मोठे. राकेश रोशनची मुलं होते का रीमाताई लागूनचे मुलं माझ्या क्लासमेट मध्ये होते. पण छोटे काजोल 6-1 वर्ष मोठे पेक्षा ती किमेन्स सेंट जोसेफला होती. त्यामुळे तुम्हाला पाचगणी ह्या ठिकाणी असल्यामुळं आणि त्या संजीवनीमध्ये घेतल्या गेल्यामुळं शिक्षणाच्या माध्यमातून तुमच्या असणाऱ्या ह्या व्यक्तिमत्वाला किंवा तुमच्या असणाऱ्या स्वभावाला की त्या फिल्म इंडस्ट्रीमध्ये बऱ्याच गोष्टी तुमच्या असणाऱ्या लोकांच्या बरोबर ओळखी आहेत आणि त्या माध्यमातून तुम्ही अतिशय चांगल्या प्रकारच्या पॅपलरली सगळ्या गोष्टी होत आहेत. त्याचबरोबर तुमचा असणारा हॉबी किंवा छंद हा जो काय आहे तो थोडासा आमच्या असणाऱ्या कराडच्या आणि मलकापूरच्या सगळ्या प्रेक्षकांना ऐकायचा आहे. आणि मगाही सांगितलं गेलं की नकुलना बघायला नाही आले तर ते ऐकायला आले तर तुमचा असणारा छंद काय आहे? हॉबीज असे 2 आहेत मेजर. एक प्रायमरी ऑफ रोडिंग आहे. अमरदादांवर भेट होत राहते त्याच्यामुळं. तर आता पुढच्या आठवड्याला आमची कॉम्पिटिशन आहे गोव्याला. आंतरराष्ट्रीय कॉम्पिटिशनसाठी आम्ही चाललोय. आणि दुसरं आहे की स्कुबा डायव्हिंग जे पाणबुडी करतात तिथं मी प्रायमरी रेस्क्यू डायव्हर आहे. म्हणजे कोण पाण्यात बुडून गेला असलं का रिकव्हरी करायची असली तर त्यांना मी शिकवायला सर्टिफाईड आहे. पण आता गेले 20 वर्ष शिकवत नाही. पण अजून ॲज अ हॉबी दर 2-3 महिन्यानं माझ्या आता मुलाला शिकवतोय स्कुबा डायव्हिंग करायला. तर आम्ही दोघंही गोव्याला जातो का मग ओमानला स्कुबा डायव्हिंग करून म्हणजे प्रॅक्टिस करायला करत राहतो. म्हणजे वयाच्या तुम्ही 16व्या वर्षी स्कुबा डायव्हिंग तुम्ही शिकायला अर्जेंटिनामध्ये शिकला? स्कुबा डायव्हिंग शिकलो मी 2002 साली. अच्छा. म्हणजे US ला होतो तेव्हा. आणि आपण आज ह्या सगळ्याचा विषय घेतलाय. आपला असणारा जो काय व्यवसाय मॅप्रो नावाचा हा जो व्यवसाय हा नुसता सातारा जिल्ह्यापुरता नाही आहे तर तो अख्ख्या असणाऱ्या सातारा जिल्हा महाराष्ट्र भारत देश सोडून साता समुद्राच्या पलीकडे गेलेला आहे. आणि हा असणारा एवढा नामांकित तुमचा व्यवसाय ह्या व्यवसाय करत असताना आजची भूमिका तुमची अशी आहे की तुम्ही एक पर्टिक्युलरली ह्या सगळ्या गोष्टी सेपरेटली तुम्ही असणारे तुमचा स्वतःचा ब्रँड तयार करत घेतला गेला. त्यासाठी ह्या सगळ्या गोष्टीला तुम्हाला म्हणजे तुम्ही शिक्षणामध्ये किंवा त्या बाबतीत शिक्षण काय घेतलं गेलं? सर्व्हिस जे म्हणतो आपण का गिरायकांना सांभाळणं ह्याच्यासाठी शिक्षण असं काही गरज नाहीये. असे भरपूर जे माणसं आहेत. आता येवलेचं चहा बघा तर तुम्ही आता एवढे अमृताले उघडले. कुणाला नम्रतेनं जेवण देणं व त्यांना दुःख न पोचवणं आणि त्यांना खुश ठेवणं. जेव्हा गिराईक येतात व जातात त्याच्यामध्ये ते खुश गेले पाहिजेत तेवढंच एक हेतू ठेवायचं. The customer should go back happier than he came, and your business will be successful. म्हणजे तुम्ही फक्त एकच आहे की शिक्षण न घेता तुम्ही असणारा जो अनुभव आहे तुमचा त्या अनुभवात आज तुम्ही एवढी मोठी असणाऱ्या मॅप्रोची यशोगाथा म्हणून आज आपण ह्या सगळ्या गोष्टींना नाव दिलं गेलं. म्हणजे पर्टिक्युलर शिक्षण एका बाजूला आहे अनुभव एका बाजूला आहे. अनुभवातनं ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही केल्यात असं तुम्हाला म्हणायचं आहे? बरोबर. अनुभवानं मी नाही केले पण हे जे शिकवले गेले बाबांना का वडिलांना की service and thanking people, everybody is good, you just have to see the good in them. आणि आजच्या घडीचा विषय जर बघितला गेला तर आपल्या व्यवसायाचं स्वरूप काय आहे म्हणजे नक्की ह्या सगळ्या गोष्टी बघितलं मॅप्रो गार्डन की आज असं आहे की नुसत्या सातारा जिल्ह्यातला नाही आहे की महाबळेश्वर आणि पाचगणी हे निसर्गरम्य ठिकाण म्हणून गेले कित्येक वर्षापासून म्हणजे 200-300 वर्षापासूनचा तो इतिहास आहे त्या आपल्या असणाऱ्या याला. मग त्या ठिकाणी आजचा असा विषय येतो की येणारा प्रत्येक हा असणारा पर्यटक आहे तो मॅप्रो गार्डनला भेटल्याशिवाय तो जातच नाही. अशी ह्या सगळ्या गोष्टीचा विचार जर केला गेला तर आपण एक असा ब्रँड तयार केला गेला ना.
मग तो ब्रँडच्या पाठीमागची असणारी भूमिका तेव्हा ब्रँड करत असताना तुम्ही काय पद्धतीचा विचार करून केला गेला तो? महाबळेश्वर पाचगणी का कुठेही आपण भारतात गेलो तर आपल्याला पर्यटकां असून एक जे टोचतं का इथं कचरा आहे का इथं कोणतरी मला काहीतरी विकाय प्रयत्न करतंय तर इथं मला कोणतरी येऊन काही विचारतंय, अशी जागा म्हणजे आम्हाला अशी जागा क्रिएट करायची होती का जिथं पर्यटक येऊन रिलॅक्स असून आम्ही काही विकाय प्रयत्न करणार नाही तुम्हाला, तुम्ही डिस्कवर करू शकता का तुम्हाला घ्यायचंय का नाही, सॅम्पल्स फ्री ठेवा, सगळ्यांना ट्राय करू द्या आणि हे ट्राय केलं तर रिलॅक्स होतात कस्टमर्स. आम्ही विकायला प्रयत्न करत नाहीये त्यांना, आम्ही त्यांना फक्त एक कम्फर्टेबल ॲटमॉस्फिअर मध्ये एक्सप्लोअर करू देतोय. अच्छा, ओके, गुड. ज्या वेळेला तुम्ही ह्या व्यवसायामध्ये आला गेला त्यावेळेला व्यवसायाचं स्वरूप काय होतं आणि आता त्या व्यवसायाचं स्वरूप काय बदललं झालं किंवा बदल केला गेला तुम्ही, त्यासाठी तुमची भूमिका काय आहे? माझी प्रायमरी भूमिका कपॅसिटी एक्सपॅन्शन साठी आहे. आत्ता भारत ज्या स्टेजवर आहे आपण फिनॉमिनल ग्रोथ म्हणू शकतो. डबल डिजिट ग्रोथ म्हणजे 20% 25% ग्रोथ कुठल्याही बिझनेसला बघितलं तर ती कमी नाही आहे. आमचे आता अजून एक फ्रेंड आहेत स्वप्नील, तुम्ही पाहिलं असेल त्यांना का गेले 6 वर्षात फिनॉमिनल ग्रोथ आहे. आम्ही सेम सेक्टरला आहोत, टुरिस्ट ह्याच्यावर इकॉनॉमीवर डिपेंडेंट आहोत आणि एक ब्रँड आहे छोटासा, खाद्यपदार्थ बनवतो आणि सगळ्यांना खाद्यपदार्थांची गरज आहे आणि पुढचे वर्ष आपले येणारे सुना आहेत ते काही जेवण कंटिन्युअस बनवणार नाही आणि आपण अपेक्षा पण नाही करत त्यांच्यासाठी, तर आपण त्यांच्यासाठी सोपं काही करू शकूया कारण की आपल्याला जे आवडतंय खायचं ते खातच राहणार आहोत, नाहीतर आपण विसरून जाऊया त्यांना. जर घरी बनत नसेल तर आम्ही बनवून तुम्हाला घरी पोचवू शकूया ऍटलिस्ट, तेवढं आमचं आहे. पण महाराष्ट्राची संस्कृती अशी आहे की आजच्या ह्या महाराष्ट्राच्या संस्कृतीमध्ये की असणारा आजचा विषय बघितला आणि पहिल्यापासून जर बघितलं गेलं तर महाराष्ट्रीय स्त्री ही घरातील गृहलक्ष्मी असते. त्यामुळं आजपर्यंत बघितलं आणि इथून पुढे असं मला वाटतं की महाराष्ट्रीयन स्त्री ही स्वयंपाक बनवून जेवायला घालील एवढा विश्वास मला कराड आणि मलकापूरच्या असणाऱ्या आमच्याकडे ह्या भगिनींच्याकडे बघितलं तर 100% वाटतो. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये अशाच काही गोष्टीचा विचार जर केला गेला तर थोडंसं की ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे आज मी कराडच्या बाजारपेठेमध्ये ऐकतोय की अजून काहीतरी 2 ब्रँड येत आहेत की इथं अजून काही वेगवेगळ्या प्रकारच्या अशा फूड पॅकिंग करून देणारे येत आहेत. असं आपला माणूस का आहे का ह्या कराडच्या बाजारपेठेला किंवा असणाऱ्या कोल्हापूर आणि कराडच्या मिटवीत काय असं प्लॅन काय केलाय का ह्या सगळ्या गोष्टीवरती? ऑलरेडी कराड कोल्हापूर आणि इथल्या भागातला मला खूप सपोर्ट आहे कारण की माझा प्रायमरी जो धंदा आहे साखरेवर आहे. अच्छा. आणि सगळी साखर या भागातनच येते मला. आमची सगळी माणसं गोडच आहेत ना, साखर गोड आहे तर आमची माणसंही गोडच आहेत, त्यामुळे काही विशेष नाही. त्यामुळे आम्ही सगळे गोड आहोत असं म्हणायला काहीच अडचण येणार नाही. आणि तुम्ही त्याच्यापेक्षा गोड आहात कारण तुम्ही साखर घेताय, 100% तुम्ही गोड. आणि आपल्या व्यवसायामध्ये काम करत असताना जी आजची जी काय मॅनपॉवर आहे त्या मॅनपॉवर मध्ये पुरुष आणि महिलांचं प्रमाण काय ठेवलंय किंवा कसा विषय आहे की जास्त कोण आहे? मला गर्व वाटतं सांगायला का 95% महिला आहेत माझ्या इथं कामाला. खूप काळ्या होत्या कारण हे ऐकल्यानंतर असं आहे की एवढ्या मोठ्या व्यवसायामध्ये 95% महिलांना त्यांनी प्राधान्य दिले गेलं. मी असं म्हणेन की सर महिलांना प्राधान्य द्यायचं तुमचा त्या पाठीमागचं काय लॉजिक आहे? प्रायमरी बिझनेसला आम्ही फ्लेक्झिबिलिटी ठेवली आहे फॅक्टरीजला ॲटलिस्ट जिथं महिला कामाला आहेत. किती महिलांना 2 तास काम करू शकले का 4 तास काम करू शकले का 6 तास काम करू शकले त्यांना फ्लेक्सिबिलिटी दिली आहे का तुम्ही येऊन नाश्ता बनवून मुलांना शाळेला सोडून कामाला आला तरी चालेल का मग घरी दुपारी लवकर जायचंय जाऊन आला तरी चालेल. आणि हे नवीन सुना ज्या आल्यात घरी त्यांना ही घरी मदत करायची इच्छा असते पण शेतात कामं करायची इच्छा नसते. ओके.
तर त्याच्यासाठी त्यांना एक संधी दिली आहे फक्त का येऊन कधीही काम करू शकता. फ्लेक्झिबिलिटी आहे की 4 ते 8 तास तुम्हाला फ्लेक्झिबिलिटी किती काम करू शकतात. ओके. पण असं आहे की भारत देश हा शेतीप्रधान देश आहे आणि आजपर्यंत बघितलं गेलं की पाठीमागच्या काळामध्ये की पुरुष शेतामध्ये काम करत होते, पण मधला असा काळ होता की मधल्या काळामध्ये प्रत्येक ग्रामीण भागामध्ये काही विशिष्ट असणारा समाज आहे की तो महिलांचा समाज किंवा महिलांचा ग्रुप आहे तो शेतामध्ये काम करतोय. आणि हे येणाऱ्या पुढच्या काळामध्ये असा ट्रेंड राहील का असं काय वाटतंय तुम्हाला? शेतात काम करण्याचं प्रमाण कमी होईल नक्कीच, आणि मेकॅनाइज्ड फार्मिंग, कलेक्टिव्ह फार्मिंग हे वाढत राहील. ओके. तर आपल्याला आपल्या महिला बहिणी आहेत, आई आहेत, त्यांना ही वर्कफोर्समध्ये इव्हेंच्युअली एक्सेप्ट करून त्यांच्यासाठी ही कामं सोपी बघावी लागतील का ॲटलिस्ट हेल्पफुल कामं जी हे करायला लागतील. आपण सांगतोय का मुलांना कामं नाही आहेत, पण वेन विमेन स्टार्ट एंटरिंग वर्कफोर्स अजून जास्त आणि जास्त दे आर हंग्रियर, दे आर मोर इफेक्टिव्ह अँड दे आर मोर एफिशियंट दॅन मोस्ट मेल्स आर. अतिशय म्हणजे खरंच आहे, या सगळ्या गोष्टी विचारात घेतल्या गेल्या. निपुण सरांच्या बाबतीत आणि त्यांच्या असणाऱ्या ध्येय धोरणाचा विचार केला तर व्यवसायामध्ये त्यांनी हे सांगितलं गेलं की महिलांनी त्यांच्याकडे 95% काम करतात, त्या महिला कधीही येऊन ते काम करून जाऊ शकतात. म्हणजे त्यांना टाइम बॉन्डिंग नाही आहे त्यांचं की त्यांनी सकाळपासून दुपारपर्यंत करावं किंवा दुपारपासून संध्याकाळ, असं त्यांनी फ्लेक्झिबिलिटी ठेवलेली आहे की कधी येऊन त्यांनी काम करावं. पण ते काम करून त्याचा त्यांना मोबदला त्याच्यामध्ये तो त्यांना दिला जातो किंवा ते मोबदला घेत असतात. आपण आपल्या ब्रँडला एक उंचावर एवढं घेऊन गेलं त्याच्या पाठीमाग आपण एक कोणत्या प्रकारची जाहिरात किंवा वेगळ्या प्रकारच्या काही टॅक्टिस वापरल्या गेल्या का, असा काय विषय घेतला की आज 7 समुद्राच्या पलीकडे मॅप्रो हे नाव झालं गेलं, त्यासाठी काय जाहिरातीचं स्वरूप काय होतं तुमचं किंवा तुम्ही त्यासाठी काय प्रयत्न केले? 2 वस्तू जे बाबांना केले. आधी पहिलं कस्टमर इज किंग, आणि कस्टमर जे खुश गेलं तेच दुसरे 10 माणसांना सांगेल का तिथं माझा एक्सपिरियन्स चांगला होता म्हणून तिथं तूही जाऊन ये. ते एक. आणि दुसरं महाबळेश्वर ते सुरूर ते महाड PWDचा लगभग 25 वर्ष आधी कॉन्ट्रॅक्ट होता का स्ट्रीट साईन्स कोणीही लावून द्या आम्हाला, आणि कारण की तेव्हा बजेट्स नव्हते त्यांच्याकडं, तर डावा उजवा आणि त्याच्या खाली आम्ही तुम्हाला ब्रँडिंगची संमती देऊया. तर ती 25 वर्ष गेले. 1500 बोर्ड्स महाबळेश्वरला चढताना, पाचगणीला चढताना ते फक्त सबकॉन्शियस ब्रँडिंग करून 1500 1 फूट बाय 1.5 फुटाचे बोर्ड होते फक्त, आणि ते सोलस होते. दुसरे कुठलेही बोर्ड नव्हते तेव्हा घाटात का हायवे. ते गेले 8-10 वर्षात वाढलेत आता, पण त्याच्यामुळं ते डोक्यात राहतं. तुम्ही एक छोटी वस्तू हजारो वेळा बघत राहता, तर ते डोक्यात राहतं का हे काय आहे, मला बघितलं पाहिजे का विचार केला पाहिजे, आणि तेवढीच ब्रँडिंग आहे, सबकॉन्शियस ब्रँडिंग. अतिशय ते मार्मिक आहे आणि त्या लोकांना बिंबवलं गेलेलं आहे त्याच्या पाठीमागे की मनुष्य ज्या वेळेला कोणत्या प्रकारचा विषय की ज्यावेळेला तो शिखरावरती जातो त्यावेळेला तो झुकत जात असतो, वाकत जात असतो, आणि ज्यावेळेला तो खाली उतरतो त्यावेळेला त्याला थोड्याशा पाठीमागे स्वतःचं शरीर किंवा स्वतःला असं ओढून घ्यावं लागतं. असंच म्हणावं लागेल की तुम्ही सुद्धा ह्या जाहिरातीचा किंवा व्यवसायाची वाढ करत असताना तुम्ही सुद्धा त्याला शिखरावर चढायला चालू झालं त्याला तुम्ही असं झुकत वाकत गेला, लोकांच्या पुढे विषय घेतला गेला. मलाही असं समजलं गेलेलं आहे की तुम्ही तुमच्या असणाऱ्या या मॅप्रो गार्डन मध्ये जर काय असणारा जर काय म्हणजे जो पब्लिक येतो किंवा जो काय आपला असणारा व्हिजिटर येतो त्या लोकांनाही माहित नसतं की निपुण तिथे आहेत, काम करतात. तुम्ही तिथं छोट्या छोट्या गोष्टीला सुद्धा लोकांना सर्व्हिस देतात, पण त्या कुणालाच कळत नसतं की स्वतः निपुण आहेत. मग ह्या पाठीमागचं नक्की कारण काय? कस्टमरसाठी नेहमी अवेलेबल राहिलं पाहिजे, आणि जर माझ्या कार्यकर्त्यांना का स्टाफनं पाहिलं का मी खाली जाऊन एक रॅपर पडलेला असेल त्याला उचलायला चुकत नाही आणि मला लाज वाटली नाही पाहिजे, तर त्यांनाही नाही वाटली पाहिजे. आपण सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये आहोत, आपण सगळ्यांना सेम कामं सगळी केली पाहिजे. म्हणजे सर्व्हिस ही सगळ्यात महत्वाची आहे. लोकांची सेवा करणं हे तितकंच महत्वाचं आहे. जर सेवा चांगल्या प्रकारची दिली, सेवा केली गेली तर यश हे मिळतच असतंय, हे नक्की आहे. आम्ही
त्याच्या पुढचं ऐकलं गेलं की असणाऱ्या तुमच्याकडं नेहमी 12 महिने स्ट्रॉबेरी फ्रेशच मिळते, त्यासाठी तुम्ही काय वेगवेगळ्या काही अशा युक्ती लावल्यात का, काय केल्यात काय, की कधी तुमच्याकडे आलं गेलं म्हणजे उन्हाळी पावसाळी हिवाळी मी कधी आमोशा पौर्णिमेला जरी गेलं तर यांची स्ट्रॉबेरी फ्रेशच आहे आणि काय मिळते, त्यासाठी तुम्ही काय वेगळ्या काय गोष्टी केल्यात काय? हो, भरपूर केलंय. 2008 साली मी स्पेनला गेलो. स्पेनवरनं रोपं वेगळी आणली ट्राय करायला का ही 12 महिने उगवू शकतात. 2 वर्षानंतर खूप तोटा झाला, अनसक्सेसफुल झालो. मग ग्रीन हाऊस मध्ये सगळे वाईला लावायला लागले, पण त्याचं उत्पन्न खूप नव्हतं. मग आत्ता गेले 3 वर्ष आम्ही ग्रीन हाऊसेस वाईला लावलेत, लेहला लावलेत, कारण की लेहला आत्ता उन्हाळा सुरू झालेला आहे. हिमाचलला लावलेले आणि आत्ता स्ट्रॉबेरीज आपल्याला उटी, श्रीलंका, थायलंड वरनं एअर फ्रेट करून आम्ही 12 महिने स्ट्रॉबेरी जागेवर ठेवतो. म्हणजे जे खासियत आहे महाबळेश्वरची स्ट्रॉबेरी जी जगामध्ये प्रसिद्ध आहे, पण ऍक्च्युअली तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी त्या लोकांना अजूनही तुम्ही तसं सांगितलेलं गेलं नाहीये की मी श्रीलंकेतनं आणतोय, मी लेहमधनं आणतोय किंवा मी हिमाचलमधनं आणतोय. पण आज तुम्ही ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आहे की फक्त एक महाबळेश्वरचा जो काय उगम आहे किंवा जनक आहे स्ट्रॉबेरीची आणि ती सुरुवात तुमच्याकडूनच झाली असा त्याचा अर्थ होतोय. नाही, स्ट्रॉबेरी पॉप्युलर आहे, महाबळेश्वरला अवेलेबल आहे नेहमी, पण पावसाळा एवढा कठीण असतो आमच्या इथं का तिथं फक्त पाला उगवतो, स्ट्रॉबेरी काही येत नाही, सगळं धुवून जातं आणि पर्यटकांना अपेक्षित असतं का त्यांना स्ट्रॉबेरी अवेलेबल असावी आणि त्या व्यवसायासाठी ती अवेलेबल केली पाहिजे आणि त्यासाठी आम्ही कुठेही जाऊ शकतो स्ट्रॉबेरी घ्यायला. तुम्ही इथं उगवली तर मी इथेही घेऊन जाईल. ठीक आहे, आम्ही आता हा ह्याच्यात संदेश असा जातोय की बाबा ह्या आमच्याही लोकांनी स्ट्रॉबेरी करायला काहीच अडचण येणार नाहीये आणि मी विनंती करेन की आमच्या असणाऱ्या ह्या मायबाप लोकांना की खरंच जर तुम्ही सुद्धा जर स्ट्रॉबेरीचं उत्पन्न जर घेतलं गेलं तर 100% आपल्याला आपली बाजारपेठ निघून जर त्यांची ही बाजारपेठ उपलब्ध आहे एवढी खात्री या ठिकाणी तर होती आपल्याला. आपण ह्या सगळा व्यवसाय एवढा मोठा करता, या व्यवसायामध्ये खूप काही गोष्टी बघितल्या गेल्या. कुठल्याही प्रकारचा व्यवसाय जरी असला गेला, इव्हन आपण जॉब जरी करत असलो गेलं तर ट्रेस हा असतो, ते कुठेही गेला तरी. मग असा जर एखाद्या वेळेला काही जर ट्रेस आला गेला तर ट्रेस घालवण्यासाठी तुम्ही काय अशी वेगळे काय छंद म्हणून काय वेगळ्या प्रकारच्या काही गोष्टी करताय का किंवा तुम्ही त्या अशा ऍक्टिव्हिटी काय वेगळ्या करताय का? रोज सकाळी पळायला जातो आणि शनिवार रविवारी ऑफ रोडिंग करायला जातो. आणि ऑफरोडिंगच्या बाबतीत तर काय अमरदादा तुमचे खास जवळचे मित्र आहेत, आमचे ते जवळचे मित्र आहेत आणि त्यांच्या माध्यमातूनच आज आपण या ठिकाणी आलो गेलो. पण ऑफरोडिंगच्या बाबतीत अतिशय तुम्ही खूप म्हणजे अख्ख्या भारत देशामध्ये तुम्ही फिरला गेलाय. अमरदादा असतील, तुम्ही असाल, तुमची पूर्ण टीम आहे. म्हणजे ऑफरोडिंग हा विषय असा आहे की तो म्हणजे कोणत्याही असणाऱ्या विचारसरणीच्या लोकांना सहजासहजी तो पचल असं काही वाटत नाही आहे. हो, हे खरं आहे का? ऑफरोडिंग हा असा विषय का जिथं गाड्या जात नाही, जिथं ट्रॅक्टर जात नाही, जिथं JCB जात नाही तिथं आम्ही गाड्या घालतो आणि असं वाटतं का आम्ही मजेसाठी घालतोय. पण हे असं तुम्ही प्रॅक्टिससाठी बघू शकता का एक दुर्घटना झाली का कुठे झालं, हे आम्ही सगळे रेस्क्यू ऑपरेटर्स करणार आहोत. हा पूर झाला कुठं तर आमच्या गाड्या जाऊ शकतात, दुसऱ्या कुठल्या गेल्या नाही तर. हा कुठं जमीन ढासळली आहे तर आमच्या गाड्या अशा इक्विप्ड आहेत का तिथनं ओढून काढायला त्यांच्याकडे इक्विपमेंट आहे. तर आम्ही असं प्रॅक्टिस करतोय, दुर्घटना कधी झाली तर आम्ही तुमच्याकडे पोहोचू शकूया. त्याचा असा अर्थ आहे की ऑफरोडिंग करत असताना तुम्ही छंद म्हणून नाही, तर ते छंद करता करता म्हणजे एक मराठीत म्हण आहे की स्वार्थातनं परमार्थ करता आला पाहिजे आणि परमार्थ करता करता स्वार्थ पण करता आला गेला पाहिजे. तसं तुम्ही ऑपरेटिंग करत करत ह्या सगळ्या गोष्टी करतात की जर एखाद्या वेळेला नैसर्गिक आपत्ती काय आली गेली तर त्या नैसर्गिक आपत्तीमध्ये आपण तिथं जावं, ती मदत करावी, तर त्या पाठीमागचं खरं लॉजिक आहे असं वाटतं त्या सगळं. ओके, थँक्यू. आणि आपण आत्ताचा जो विषय घेतला गेला आपल्या ह्या व्यवसायाचा जो एवढा मोठा डोलारा तुम्ही सांभाळताय, एवढा मोठा डोलारा तुम्ही उभा केलाय, तर मी असं म्हणेन की आपण आत्ताच्या जे काही व्यावसायिक आहेत किंवा ही जी काही नवीन एक जनरेशन आहे, आत्ताच तुम्ही
ज्या रोटऱ्यांना तुम्ही आता जे फेलिशिट केलं गेलं किंवा त्यांचा सत्कार केला, आज असणारी 25 टीम आहे तशी असणारी उपस्थित सगळ्या गोष्टीचा विषय जरी घेतला गेला तर तुम्ही व्यवसायाच्या अनुषंगानं असणाऱ्या ह्या सगळ्या प्रेक्षकांना काय तुम्ही सल्ला द्याल किंवा मार्गदर्शन कराल किंवा व्यवसायाच्या संदर्भात तुम्ही कशा पद्धतीनं म्हणजे संदेश काय देऊन तुम्ही त्यांना अग्रेशन आणाल त्यांच्यात? अग्रेशन नाही, पण संदेश हा खूप छोटा आहे आणि खूप स्वच्छ आहे. बी फेअर टू युअर कस्टमर, बी फेअर टू युअर एम्प्लॉईज, पे देम वेल, ग्रोथ इज ऑलवेज देअर. तुमच्या कमवायला सगळ्यांना संधी आहे. भारत एवढा प्रगती करतोय का, प्रोग्रेस आहे का, तुम्ही काही कराल पुढचे 10 वर्षात तुम्हाला बिझनेस ग्रोथ होईलच होईल. म्हणून तर भारत हा आमचा महान देश आहे की पहिल्यापासून म्हटलं गेलेलं आहे. तसंच अजूनही असं 20 वर्ष भारत हा आमचा महान देश जगामध्येच राहील असं आज या ठिकाणी वाटते तुमच्या शब्दातनं. तुम्ही ह्या व्यवसायाला एवढ्या सगळ्या गोष्टी करत असताना, तुमचे छंद तुमच्या असणारे करत असताना तुम्ही व्यवसायामध्ये टाइम मॅनेजमेंट आणि सिस्टम कशी असावी किंवा कशी लावली गेलेली आहे तुम्ही? टाइम मॅनेजमेंट माझं खूप खराब आहे आणि सगळी सांगतील, माझी बायको पहिली सांगेल का मी खूप कमी टाइम देतो धंद्याला आणि फॅमिली सांगेल. पण आत्ता टाइम मॅनेजमेंटपेक्षा महत्त्व हे प्रोसेस आणि इम्प्लिमेंटेशन आहे. तुम्ही काय व्हावं, कसं व्हावं, का झाडू कोणी कसा मारावा ते शिकवून म्हणजे सगळ्यांना माहीत असलं पाहिजे की त्यांचं काम काय आहे. आणि हे एक्सप्लेन झालं एकदा आणि एक प्रोसेस सेट झाला असला की तुम्हाला मोठी दुसरी कामं बघायला ते संमती. अच्छा, म्हणजे तुम्ही तुमच्या असणाऱ्या व्यवसायाची एक SOP बनवून दिली गेलेली आहे. त्या SOP प्रमाणे त्या सगळ्या गोष्टी झाल्या, त्यामुळे ते एक सिस्टम रन होत गेली. त्यामुळे भविष्यामध्ये तुम्ही अजून ज्या काय नवीन व्यवसायाला जे काही पदक्रांत करत आला गेलेला आहे त्यामुळे तुम्हाला तो वेळ मिळत गेला आणि म्हणून तुम्ही पुढे सगळ्या गोष्टी केल्या. त्यामुळे जी SOP आहे त्या SOPला फॉलो जे करण्यासाठी तुम्ही तुमच्या सिस्टमनं किंवा तुम्ही त्यासाठी काही वेगळे काय जर यदा कदाचित तुम्ही तुमच्या कामानिमित्त अब्रॉडला गेलेला आहात किंवा तुम्ही काय तिथून नाही आहे तर त्या सिस्टम कशा रन करतात? पहिले हे सिस्टम्स होते जे आम्ही शिकलो. आम्ही एक छोटा व्यवसाय होतो का, आम्हाला तेवढेही पैसे नव्हते का आम्ही प्रोफेशनल्स घेऊन शिकू शकूया. तेव्हा वाचन करून का यूट्यूब व्हिडिओज पाहून का सेमिनार्स ऐकून का एक्झिबिशनला जाऊन नवीन प्रोडक्ट्स बघून शिकलो, कसे वापरायचे आम्ही स्वतः शिकलो आणि मग शिकवले माणसांना आणि SOPs फॉर्म केले. पण गेले 3-4 वर्ष आता आपण प्रोफेशनल्स हायर करून बेस्ट प्रॅक्टिसेस काय आहेत अख्ख्या जगात आणि कसे फॉलो केले पाहिजेत, पण तेही एफिशियंटली, प्रायमरली एनर्जी एफिशियंटली, मॅनपॉवर एफिशियंटली आणि कॉस्ट एफिशियंटली हे प्रोसेस सेट करू शकूया तसे बघूया. अच्छा, ओके. म्हणजे तुमच्या व्यवसायामध्ये पूर्ण सगळ्या गोष्टीचा विषय घेतात तर सगळी जॉईंट फॅमिली एकत्र तुम्ही सगळे करताय आणि तुम्ही सांगितलं गेलं की तुमच्या असणारे वडीलधारी मंडळी ज्या वेळेला आजारी पडले म्हणून त्यांना पाचगणी या ठिकाणी आणलं गेलं आणि तिथून तुमचं वास्तव्य फिक्स झालं गेलं. आणि मी एवढंच म्हणेन की या सगळ्या गोष्टीमध्ये ज्यावेळेला तुम्ही पाचगणीमध्ये वास्तव्य केलं गेलं मग त्यामुळे वडीलधाऱ्यांनी सुद्धा तुमच्या आईवडिलांनी सुद्धा निकुंजचं नाव हे जे ठेवलं गेलं तर त्या पाठीमागचं मला दिसलेल्या गोष्टी अशा आहेत की निकुंज म्हणजे एक सुंदर आणि निसर्गरम्यता असणाऱ्या ह्या सगळ्या गोष्टी आहेत. निकुंज म्हणजे एक लपलेलं ठिकाण आहे, झाडी आहेत, वृक्षवेलीने वाटलेलं जे वेढलेलं ठिकाण आहे, अशा असणाऱ्या गोष्टीला ते निकुंज म्हटलं जात असतं. मग हे सगळ्या गोष्टीचा विचार करून म्हणून तुमचं निकुंज नाव ठेवलं का? मला वाटतं अजून मला सांगितलं नाही आई बाबांना का नाव ठेवलंय निकुंज. नाव आहे तुझं निकुंज. त्याचा अर्थ मला गुजरातीने सांगितलं गेलाय का एक कुटीर का एक छोटं घर जे रानात आहे. ओके. आणि जिथं बेसिक कृष्ण राहतात. बरोबर. ते निकुंज आहे. यस. पण आम्हाला असं वाटतं की तुमच्याकडे बघितल्यानंतर तुमच्या या असणाऱ्या बेहव्याकडे बघितलं गेलं तर मलाही मी आज भाग्य समजतो की मी कृष्णाच्या शेजारी तर बसलेलो नाही ना. मी निकुंजसाठी थोड्याशा 2 ओळी बोलून दाखवतो कारण निकुंज म्हणजे निसर्गरम्यता आहे. मोजावी नभाची खोली
घालावी शपथ ओली, श्वासात चांदणे भरायचे, झोपाळ्या वाचून झुलायचे, दिवस तुझे हे फुलायचे, दिवस तुझे हे फुलायचे. निकुंज, तुम्ही आज ह्या सगळ्या गोष्टींमध्ये खूप अतिशय चांगल्या प्रकारचं काम केलं गेलं. म्हणजे मॅप्रो हा ब्रँड फक्त सातारा जिल्ह्यापुरता मर्यादित नसून तो संपूर्ण महाराष्ट्र, भारत देश अशासाठी एक माइलस्टोन झाला गेलाय. कारण साता समुद्राच्या पलीकडे आपला ब्रँड जातोय, त्या ब्रँडला आपल्या मागणी आहे, म्हणजे एक तो माइलस्टोन झाला गेलेला आहे. आणि खरंच वास्तविक आता आम्हाला या सगळ्या गोष्टीचा विचार केला तर आम्ही सातारा जिल्हा रहिवासी म्हणून आम्हाला ह्या गोष्टीचा अभिमान आहे की आज तुमच्यासारख्या ब्रँडला एक साता समुद्राच्या पलीकडे जाऊन तुम्ही एका उंचीवर ठेवलं गेलं आणि त्या असणाऱ्या नावाच्या असणाऱ्या आजूबाजूला आम्ही राहतोय, त्यामुळे आम्ही भाग्यवान स्वतःला समजतोय असं आम्हाला वाटतंय या सगळ्या गोष्टीला. त्यामुळं आता काय खूप वेळ झालेला आहे, लोकांच्या काही ना पुन्हा मला येतात लक्ष, जरा हालचाली दाखवतात लोक की जरा संपवा म्हणून. मी असं म्हणेन की आज या ठिकाणी अतिशय चांगल्या गोष्टी तुमच्या माध्यमातून आम्हाला ह्या सगळ्या शिकायला मिळाल्या, ऐकायला मिळाल्या गेल्या. आणि आज आमच्या विनंतीला मान देऊन आपण आपला बहुमूल्य वेळ देऊन आपण केलेल्या मार्गदर्शनामुळे असे अनेक उद्योगपती व्यावसायिक प्रेरणा घेऊन निर्माण होतील अशी आज या ठिकाणी मी आशा बाळगतो. आणि मी खूप खूप तुम्हाला निकुंजजी धन्यवाद मानतो. येणाऱ्या काही गोष्टीचा विचार जर केला गेला की तुमच्या अंगामध्ये, तुमच्या असणाऱ्या कुटुंबामध्ये दातृत्वाची खाण आहे, दातृत्वाचं तुमच्याकडं अतिशय चांगल्या प्रकारचं दान आहे असं म्हणायला काहीच अडचण नाही आहे. भविष्यामध्ये तुम्ही चांगल्या गोष्टी करत आलेल्या आहेत, परमेश्वरानं तुम्हालाही सगळ्या गोष्टी द्याव्यात. सगळ्यात महत्त्वाचं द्यायचं झालं गेलं तर परमेश्वराला एवढंच विनंती करेन की निकुंजसाठी म्हणण्यापेक्षा ओरा कुटुंबासाठी जर द्यायचंच असेल तर परमेश्वराला मी असं मागणं करेन की परमेश्वराला तू काही देऊ नकोस, फक्त ह्या कुटुंबाला 200 वर्षाचं लाईफ दे. ज्यावेळेला हे 200 वर्ष देशील त्यावेळेला आमच्यासारख्या असणाऱ्या सामान्य माणसाला त्याचा कुठेतरी सदुपयोग होईल आणि असणाऱ्या गोष्टी ह्या भरभरटीच्या होतील असं आज या असणाऱ्या रोटरी क्लब ऑफ मलकापूरच्या पदग्रहणाच्या निमित्तानं मी असं थोडीशी आशा बाळगतो. आणि आपल्यालाही सगळ्यांना खूप खूप, प्रेक्षकांनाही सगळ्यांना खूप खूप धन्यवाद देतो. निकुंज, तुम्हालाही खूप खूप धन्यवाद देतो. आणि मी एक कधीही कसल्या प्रकारची मुलाखत कधी कुणाची घेतली नाही, पण आज मला असणाऱ्या आमच्या रोटरी क्लबच्या माध्यमातून सांगितलं की ह्या गोष्टी तुम्हीच करू शकता असा त्यांचा विश्वास होता, माझा विश्वास नव्हता. पण मी आज या सगळ्या गोष्टी केल्यात आणि मलाही अभिमान आला गेला आणि माझाही विश्वास असा वाढला गेला. कारण मीही या सगळ्या गोष्टी करत असताना एक छोटासा व्यावसायिक म्हणून मीही काम करतोय आणि एक व्यावसायिकाची मुलाखत न करता आपण एक चांगल्या प्रकारचा सुसंवाद साधला असं म्हणेन. मुलाखत घेत असताना एक वेगळ्या प्रकारची लोक असतात, वेगळ्या प्रकारच्या माणसांची मुलाखत घेतली जात असते, पण आपण ज्या वेळेला सुसंवाद करतो, सुसंवाद हा चांगला होत असतो, सुसंवादाच्या माध्यमातून चांगल्या गोष्टी घडत असतात, निर्माण होत असतात. आज या असणाऱ्या सुसंवाद जो काय झाला गेला त्यातनं नक्कीच चांगल्या गोष्टी घडतील अशी एक आशा बाळगतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय ओळख. ग्राहक केंद्रित धोरण ही आपली खास उद्योगाची वैशिष्ट्य आमच्या तरुण पिढीसाठी खूपच मार्गदर्शक आणि इन्स्पायरिंग होती. मनापासून धन्यवाद. यानंतर प्रेक्षकांसाठी एक खास निवेदन आहे. आपल्या रोटरी क्लब मलकापूरच्या पदग्रहण समारंभानिमित्त आपण खास भोजनाचं, स्नेहभोजनाचं आयोजन केलेलं आहे आणि उपस्थित सर्व निमंत्रितांनी भोजन केल्याशिवाय जायचं नाहीये. कार्यक्रम थोडाच राहिलेला आहे, अगदी थोड्या वेळात कार्यक्रम संपन्न होईल. सर्व मान्यवरांना विनंती की आपण स्टेजवर यावं. यानंतर डिस्ट्रिक्ट युथ सर्व्हिस डायरेक्टर रोटरी स्वप्नील परदेशी यांचा सत्कार सेक्रेटरी क्लबचे सेक्रेटरी आपण सत्काराचा स्वीकार केल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. यानंतर प्रमुख अतिथी वसंतात येतो फुलांना बहार, तेव्हा फांद्याच होता त्यांचा आधार. श्रोत्यांनी उचलला श्रवणाचा भाग, तेव्हा मानलेच पाहिजे त्यांचे आभार. असे आभार प्रदर्शनाचे काम आपले सेक्रेटरी रोटरीयन विजय तुरगावळे सर आपले आमचे पाहुणे दादा शिंगण यांनी अध्यक्षांनी सेक्रेटरी यांचा सत्कार करण्यात आलेला आहे. आभाराचं तर मी आभार थोडक्यात मानतो. बाकी सगळ्यांनी सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. स्टेजवरील मान्यवर चीफ गेस्ट निकुंज वोरा सर हे आपल्या रोटरी क्लबला मान देऊन इथं हजर झाले. त्यांची मुलाखत त्यांनी छानशी सादर केली, त्याबद्दल मी आपल्या क्लबतर्फे त्यांचा आभारी आहे. तसेच आपले AG रोटरीयन जगदीश वाघ सर हे आपल्या शब्दाला मान देऊन इथं हजर राहिले, त्यांचे मी रोटरी क्लब ऑफ मलकापूरच्या वतीनं मी त्यांचे आभार मानतो. तसेच रोटरॅक्ट परदेशी यांचे हे इथं हजर राहिले, त्यांचेही मी रोटरी क्लब ऑफ मलकापूरच्या वतीनं आभार मानतो.
तसेच सर्व उपस्थित इथं असलेले वार्ताहर बंधू यांचेही मी आभार मानतो. आणि ज्यांनी आजच्या कार्यक्रमाचे समालोचन केले ते रोटरियन विनोद आमले, रोटरियन शेलार मॅडम, रोटरियन सरोज मॅडम, रोटरियन अंजली मॅडम यांचेही मी आभार मानतो. सर्व उपस्थित रोटरी क्लबचे रोटरियन्स कराड, मलकापूर, पाटण, उंब्रज, वाई, सेवणी, सातारा, खंडाळा यांचे पदाधिकारी व रोटरियन्स यांचेही मी आभार मानतो. तसेच आजच नवीन स्थापन झालेल्या रोटरी क्लबच्या रोटॅटरांचे प्रथम अभिनंदन करतो व त्यांचेही मी आभार मानतो. तसेच आजच्या कार्यक्रमाला ज्यांनी हॉल उपलब्ध करून दिला ते अर्बन कुटुंबातील सर्वच जण, सर्व अधिकारी, सर्व लोक यांचेही मी आभार मानतो. तसेच पीपीटी ऑपरेटर रोटॅक्ट, आता त्यांची मला नावं माहीत नाहीत पण त्यांचेही मी आभार मानतो. तसेच या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले सर्वच मित्र, आप्तेष्ट, प्रेक्षक यांचेही आभार मानतो ज्यांनी हा कार्यक्रम, ज्यांच्यामुळे हा कार्यक्रम सक्सेस झाला, पार पडला.